हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण पार्ट ऑफ स्पीच जी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे तर त्याच्यामध्ये आपण नाउन कंप्लीट केला आहे. त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीच मध्ये प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच जी आहे तर ती कशा प्रकारे ओळखायची, एमपीएससीने आपल्याला आतापर्यंत कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलं आहे. नाउन असेल, प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, हे सुद्धा आपण टॉपिक एकदम डिटेलमध्ये डीपमध्ये कव्हर केलेला आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्ब हा जो टॉपिक आहे तर वर्ब हा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता वर्ब हा जो टॉपिक आहे म्हणजेच क्रियापद. क्रियापद या टॉपिक वरती आपल्याला एमपीएससीने खूप साऱ्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. परंतु विद्यार्थी जनरली काय करतात, क्रियापद म्हणलं की त्याचे मग वर्ब, त्याची व्याख्या पाठ करायची, त्याच्यानंतर वर्बचे 3 फॉर्म असतात, 4 फॉर्म असतात, हेच त्या ठिकाणी काय करतात, त्याचा अभ्यास करतात. आणि त्याच्यानंतर आणखी 1-2 प्रकार, मग त्याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल किंवा इनट्रान्झिटिव्ह वर्ब असेल, हे वर्बचे त्याचे टाइप्स त्या ठिकाणी अभ्यासतात आणि वर्ब टॉपिक संपला असं त्या ठिकाणी त्यांना वाटतं. परंतु मित्रांनो, ज्या वेळेस आपण जर तुम्ही एमपीएससीच्या क्वेश्चन पेपरचं जर व्यवस्थित अनालिसिस केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की आपल्याला जे वर्ब हा जो टॉपिक आहे तर वर्ब या टॉपिक वरती खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला एमपीएससीने प्रश्न विचारले आहेत. मग याच्यामध्ये प्रश्न विचारत असताना एमपीएससीने आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, मग करेक्ट सेंटेन्स का इनकरेक्ट सेंटेन्सचे जे प्रश्न असतात तर त्या करेक्ट सेंटेन्स मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते प्रश्न वर्बचे विचारले असतात. मग आपण त्या ठिकाणी फक्त काय करतोय, मग वर्बचे प्रश्न कसे विचारले असतात, मग त्याच्यामध्ये स्टेटिव्ह वर्ब, त्याच्यानंतर डायनामिक वर्ब, म्हणजे असे वर्बचे काही प्रकार आहेत किंवा अशी काही क्रियापद आहेत तर त्या क्रियापदाला आपण साधारणतः मूळ अर्थाने जर वापरला असेल तर त्यांना आपण आयएनजी प्रत्यय वापरत नाही. मग हे अशा प्रकारचे जे वर्ब्स आहेत तर ते कोणते वर्ब आहेत, त्यांच्या संदर्भातले कोणते नियम आहेत, त्याच्यानंतर जे पार्टिसिपल असते तर पार्टिसिपल हे सुद्धा वर्बचाच प्रकार आहे का, त्याच्यानंतर आहे तर कुठला टाईप आहे, तर हे सगळं डिअर फ्रेंड्स आपल्याला अशा प्रकारे कव्हर करायचं. मग याच्यामध्ये 2018चा पेपर असेल कंबाईन ग्रुप सी किंवा कंबाईन ग्रुप बी चा पेपर असेल, मला वाटतं कंबाईन ग्रुप बी ला विचारलाय आय थिंक. तर त्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला विचारलेला आहे प्रश्न जरंड. जरंड हे वाक्यामध्ये कशा प्रकारचं कार्य करत आहे. त्याच्यानंतर 2020चा जो राज्यसेवा मेन्सचा पेपर झाला त्याच्यामध्ये आपल्याला इन्फिनिटिव्हचं जरंड करायला सांगितलं होतं. त्याच्यानंतर 2018 आय थिंक 2018-19, तर या 2018चा जो एमपीएससी फॉरेस्टचा पेपर झाला, या 2018च्या एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये आपल्याला फायनाइट वर्ब वरती प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर त्याच पेपरमध्ये आपल्याला डिअर फ्रेंड्स लेक्झिकल वर्ब डू हे जे लेक्झिकल वर्ब आहे तर याच्यामध्ये लेक्झिकल वर्ब, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑप्शन दिले होते प्रो वर्ब, हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सेप्ट आहेत डिअर फ्रेंड्स. मग त्याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे आपण सगळे याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर मग आपण वर्ब हा टॉपिक म्हणलं की आपण फक्त एक वर्बवरचा आपण त्या ठिकाणी आपण अभ्यास करत असतो. परंतु डिअर फ्रेंड्स, आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला वर्ब टॉपिक वरती नेमके प्रश्न कशा स्वरूपात विचारले आहेत, किती प्रश्न विचारलेले आहेत, तर हे सगळे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर वर्ब संदर्भातल्या सगळ्याच कॉन्सेप्ट आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग आपण वर्ब टॉपिकच्या कॉन्सेप्ट घ्यायला सुरुवात करूया. तर डिअर फ्रेंड्स, मी काय करतोय, सुरुवातीला तुम्हाला वर्ब वरती बघा प्रश्न कशा प्रकारे आपल्याला विचारलेला आहे तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो म्हणजे लक्षात येईल. ओके, मी एक फाईल जे आहे तर क्वेश्चनची फाईल ओपन करतोय म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल डिअर फ्रेंड्स. तर बघा डिअर फ्रेंड्स, आपल्याला जे आहे तर आपल्याला एमपीएससीने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत तर ते या ठिकाणी लक्ष द्या, लक्षात येईल तुम्हाला. तर बघा या ठिकाणी जे आहे तर हे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग याच्यामध्ये राज्यसेवा 2019 असेल, असिस्टंट असेल, कंबाईन ग्रुप सी असेल, तर हे अशा स्वरूपातले आपल्याला या ठिकाणी काय केलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून हे तुम्हाला म्हणलं ना फायनाइट वर्ब, हे एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये प्रश्न आहेत, हे पण एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्येच प्रश्न आहेत.
तर डिअर फ्रेंड्स हे एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये प्रश्न आहे. तर हे सगळे आपण अशा प्रकारचे प्रश्न आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भाचा कॉन्सेप्ट पण घेणार आहोत. ठीक आहे, आता लक्ष द्या सगळेजण. तर डिअर फ्रेंड्स जे वर्ब्स आहेत या ठिकाणी लक्ष द्या. वर्ब आपण अगोदर समजून घेऊ. वर्ब म्हणजेच काय, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतोय क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब क्रियापद. ओके, आता डिअर फ्रेंड्स वर्ब क्रियापद झालं, मग यालाच आपण काय म्हणतोय शॉर्टकट मध्ये लक्ष द्या. वर्ब म्हणजे त्याची व्याख्या आपण सिंपल असं म्हणतोय ऍक्शन वर्ड. काय म्हणतो आपण त्याला, ऍक्शन वर्ड. वर्ब म्हणजेच काय, दॅट वर्ड विच शोज, दॅट वर्ड विच शोज ऍक्शन. म्हणजे जो शब्द काय करतो, क्रिया दर्शवतो, त्याला आपण म्हणतोय वर्ब. ठीक आहे, तर हे झालं डिअर फ्रेंड्स या ठिकाणी वर्ब जे आहे ते वर्ब संदर्भातले डेफिनेशन. वर्ब जे आहे तर वर्ब हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, तर हे क्रिया दर्शवतं. आता वाक्यामध्ये जे वर्ब आहे, तर वाक्यामध्ये वर्ब नेमकं कुठे येतं, वाक्यामध्ये वर्बची प्लेस काय आहे डिअर फ्रेंड्स. तर बघा आता एक सिंपल आपण जनरल वाक्य रचना आपण या ठिकाणी अगोदर घेऊ आणि त्याच्यानंतर वर्बचे टाइप्स. साधारणतः लक्षात ठेवायचे वर्ब जे आहे तर वर्ब हे वाक्यामध्ये कुठे येते डिअर फ्रेंड्स. वर्ब हे वाक्यामध्ये साधारणतः सब्जेक्टच्या नंतर येते. कुठं, सब्जेक्ट नंतर. लक्ष द्या, सब्जेक्ट नंतर वर्ब येते. त्याच्यानंतर नेक्स्ट जर वाक्यामध्ये लक्ष द्या, जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब किंवा जर वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल, जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब किंवा वाक्यामध्ये जर मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल, तर लक्षात ठेवायचंय जे वर्ब आहे तर वर्ब हे लक्षात ठेवायचंय हेल्पिंग वर्ब, किंवा समजा जर वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडल्स म्हणून आपण त्याला, तर ते जर असतील तर त्यांच्या नंतर काय येत असते, वर्ब येते. मग साधारणतः लक्षात काय ठेवायचे, वर्ब हे वाक्यामध्ये कुठे येत आहे, सब्जेक्टच्या नंतर, हेल्पिंग वर्बच्या नंतर, किंवा त्या ठिकाणी आपण म्हणतोय मॉडल ऑक्झिलरी वर्बच्या नंतर आपण वर्ब वापरतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स जे वर्ब आहे तर हे आपण पाहिलं, पण आता याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला काय करायचं, हे जे वर्ब आहेत तर या वर्बचे टाइप्स. हा, दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची लक्षात ठेवायची, जे आज्ञार्थी वाक्य असतात तर या आज्ञार्थी वाक्यामध्ये म्हणजेच आपण त्याला म्हणतोय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. डिअर फ्रेंड्स आज्ञार्थी वाक्यामध्ये जे आहे तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवातच कशाने झालेली असते, वर्बने झालेली असते. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही वर्बने होते. जर आज्ञार्थी वाक्य जर नकारार्थी असेल तर लक्षात ठेवायचे डोंट प्लस V1 वापरतात, म्हणजे वर्ब वापरतात, आणि नेव्हर प्लस त्या ठिकाणी पण वर्ब वापरतात, नेव्हर प्लस V1. ठीक आहे, त्याच्यानंतर लेटची वाक्य असतील तर डिअर फ्रेंड्स ते आपण नंतर वाक्याचे जे प्रकार आहेत, टाइप्स आहेत, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स असेल, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये आपण नंतर पाहूया. आता सध्या फक्त आपण वर्ब या टॉपिकवरती आपण फोकस करू. ठीक आहे, आता सगळेजण लक्ष द्या. या ठिकाणी जे आहे तर मी वर्बचे खूप सारे टाइप्स आता या व्हिडिओमध्ये घेणार आहे. वर्बचे खूप टाइप्स घेणार आहे. तर आपण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स वर्बचे आपल्याला परीक्षेमध्ये असे जरी प्रश्न विचारले नाहीत, वर्बचे टाइप किती या टाइप वरती जरी प्रश्न विचारले नाहीत, तरी पण वर्ब वरती आपल्याला प्रश्न जे विचारलेले आहेत तर ते सगळे प्रश्न हे आपल्याला कॉन्सेप्ट वरती विचारलेत. कशावरती, कॉन्सेप्ट, वर्बच्या कॉन्सेप्ट वरती प्रश्न विचारले आहेत. आता समजा लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे आहे तर प्रश्न असा विचारला आहे, आता समजा लक्ष द्या, द फ्लावर्स स्मेल, द फ्लावर्स स्मेल स्वीट. आणि दुसरं वाक्य दिलंय, शी लुक्स चार्मिंग, शी लुक्स चार्मिंग, असं वाक्य तुम्हाला दिलंय. मग डिअर फ्रेंड्स या ठिकाणी मला वाटते हा प्रश्न जो आहे तर डिअर फ्रेंड्स वाटते म्हणण्यापेक्षा हा प्रश्न विचारलाय डिपार्टमेंट PSI ला. कुठे विचारलाय, डिपार्टमेंट PSI 2017. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारले डिपार्टमेंट PSI 2017. आणि तुम्हाला प्रश्न काय विचारले, करेक्ट सेंटेन्स, यातलं वाक्य कोणतं बरोबर आहे. मग याच्यानंतर कोणतं वाक्य बरोबर आहे, मग समजा आपण म्हणतोय एक बरोबर आहे, कोण म्हणतोय दोन बरोबर आहे, पण हे बरोबर कशावरती आहे, याचा नियम काय आहे. मग हे पण वाक्य किंवा हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न खरोखरच आपल्या क्रियापदावरती विचारला आहे का, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून डिअर फ्रेंड्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की आपल्याला जे एमपीएससी सध्या करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स जे पण विचारत आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे वर्बचे टाइप्स अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण नंतर घेऊ. आता सध्या मग मला सांगण्याचा उद्देश असा होता की वर्बचे टाइप्स आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर आता सगळेजण लक्ष द्या, मी सुरुवातीला या ठिकाणी काय करतोय, सगळेच आपल्याला जे आहे तर हे या व्हिडिओमध्ये
वर्बचे टाइप्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत, ते पण सगळेच कव्हर करायचे आहेत. चला लक्ष द्या आता सगळेजण. ठीक आहे. वर्ब, डिअर फ्रेंड्स, मी काय करतोय लक्ष द्या. वर्ब हा टॉपिक एक चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी काय करतोय, वर्बचे असे टाइप्स देत नाहीत 1 2 3 4 5 6 असे 10-12 असे टाइप्स मी त्याचे टाकत नाही. तर या ठिकाणी काय करतोय, वर्ब त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करतोय डिअर फ्रेंड्स, जे आहे ते लक्ष द्या. आपण त्या ठिकाणी दोन दोन टाइपचे काय करतोय, आपण फ्री डायग्राम घेऊ आणि त्याच्यानंतर आपण त्या दोन्हीचं काय करू, एक सविस्तर एक्सप्लेनेशन देऊ आणि त्याच्यानंतर पुढचे टाइप्स घेऊ. ओके. तर आता सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या. वर्ब्स याच्यामध्ये आहेत त्याचे टाइप्स. पहिला टाइप आपण या ठिकाणी घेऊ मग वर्ब. तर डिअर फ्रेंड्स बघा, आपण वर्ब्स म्हणू आता. ठीक आहे. वर्ब्स त्याच्या टाइप्स कुठला, पहिला आहे लेक्सिकल वर्ब्स. लक्ष द्या सगळेजण, लेक्सिकल वर्ब्स. आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये काय, ऑक्झिलरी वर्ब्स. कुठला, ऑक्झिलरी वर्ब्स. बघा, लेक्सिकल वर्ब्स आणि ऑक्झिलरी वर्ब्स. तर डिअर फ्रेंड्स बघा, हे लेक्सिकल वर्ब्स नेमकं कशाला म्हणायचंय, लेक्सिकल वर्ब म्हणजे कोणते आहेत. तर एक सिंपल लक्षात ठेवायचं आहे, लेक्सिकल वर्बलाच आपण काय म्हणतोय डिअर फ्रेंड्स, मेन वर्ब म्हणतोय. म्हणजे मेन वर्ब म्हणजेच काय आहेत ते, लेक्सिकल वर्ब्स आहेत. मेन वर्ब्स म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचंय लेक्सिकल वर्ब आहे. आणि जे ऑक्झिलरी वर्ब आहेत, तर ऑक्झिलरी वर्ब जे आहेत तर याच्यामध्ये किती टाइप्स आहेत ऑक्झिलरी वर्बचे, कोणते टाइप्स आहेत ते लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी मी सांगतो बघा, ऑक्झिलरी वर्ब. तर ऑक्झिलरी वर्ब आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स, याचे लक्ष द्या, याचे जे आहे तर याचे ऑक्झिलरी वर्ब मध्ये याचे मुख्य दोन टाइप्स आहेत. लक्ष द्या, मुख्य दोन टाइप आहेत. कोणते कोणते, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. काय, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, आपण त्याला म्हणतोय मॉडल ऑक्झिलरी वर्ब. काय म्हणतो आपण त्याला, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आणि दुसरा आहे मॉडल्स. मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे या ठिकाणी जे मॉडल्स आहेत तर ते पण काही ऑक्झिलरीचे टाइप्स आहेत. मग प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब. याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे डिअर फ्रेंड्स, तर तो प्रकार जो आहे तर त्याला आपण म्हणतोय मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब. काय म्हणतात त्याला, मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब. परंतु साधारणतः एक जनरल लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे लक्षात ठेवायचं. मी त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब याच्यामध्ये पण हे पण आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर लक्ष द्या, आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर हे असे विचारले जात नाहीत, लेक्सिकल वर्ब, ऑक्झिलरी वर्ब ह्याचे टाइप्स कोणते काय. तर तुम्हाला काय केले जातात, ह्याच्यावरती प्रश्न विचारत असताना आपल्याला कॉन्सेप्ट वरती याच्यावरती प्रश्न विचारले जातात. कशावरती, कॉन्सेप्ट वरती. मग हे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहेत पण हे कोणते आहेत, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत तर ते कोणते आहेत, मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब आहेत तर ते कोणते आहेत. तर हे आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय. म्हणजे काय होतं, आपल्याला परीक्षेमध्ये एमपीएससी नाही जरी फिरून प्रश्न विचारला तरी पण त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. तर लक्ष द्या, सिंपल या ठिकाणी काय करायचंय, लेक्सिकल वर्ब म्हणजे लक्षात ठेवायचे, लेक्सिकल वर्ब म्हणजेच काय या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, मेन वर्ब. ओके, मुख्य क्रियापद. मग याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि त्याच्यामध्ये तिसरा प्रकार आहे मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब. कुठला, मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब. लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मग आता आपण या ठिकाणी एक एक कव्हर करू. मग याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब जे आहेत तर ते कोणते आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहेत पण ते कोणते आहेत. तर डिअर फ्रेंड्स, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब जे आहेत ना, तर प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब लक्ष द्या, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे टू बी, टू बी, टू हॅव आणि टू डू. लक्ष द्या, टू बी असेल, टू हॅव असेल आणि टू डू असेल, या तीनही जे आहेत तर यांना आपण काय म्हणतोय, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणतोय. काय म्हणतोय आपण यांना, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. टू बी, टू हॅव आणि टू डू यांना आपण म्हणतो डिअर फ्रेंड्स प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. ओके. आणि आता याच्यामध्ये जे आहे तर हे टू बी चे जे हेल्पिंग वर्ब आहेत, टू बी चे हेल्पिंग वर्ब्स यांना आपण म्हणतोय प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. लक्ष द्या, आता मी हे असं का सांगितलं, कारण आपण जनरली काय करतात, विद्यार्थी अभ्यास करत असताना काय करतात, मग प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच कोणते, एम इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज हे असं लक्षात ठेवतात. वॉज, वेअर, हॅव, हॅज बरोबर आहे. ठीक आहे, हॅव, हॅज, हॅड असेल, डू, डज असेल, डू, डज, डिड वगैरे वगैरे. ठीक आहे.
चला, तर डिअर फ्रेंड्स बघा आपण काय करतो, हे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणलं की एम आर वॉज वेर हॅव हॅज हॅड डू डज, आपण या शब्दांना काय करतोय प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतोय. पण एमपीएससी ने काय केलेलं आहे लक्षात द्या, एमपीएससी आपल्याला फिरून प्रश्न विचारते. मग एमपीएससी क्लर्क 2013चा जो पेपर झाला क्लर्क टायपिस्ट, या 2013च्या पेपरमध्ये प्रश्न असा विचारलाय आपल्याला, एक म्हणजे ऑप्शन दिलं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी कोणते प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहे. प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी कोणते प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मग तुम्ही पाठ काय करताय की तुम्ही अभ्यास कशाचा करताय, फक्त प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणलं की एम आर वॉज वेर हॅव हॅज हॅड डू डज डिड. पण एमपीएससीने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ऑप्शन देताना ह्यातलं एकही ऑप्शन दिलंच नाही. त्यांनी काय केले त्या ठिकाणी ऑप्शन देताना मग बी, डू आणि हॅव अशा प्रकारचं दिलं. दुसरे दिले मग त्याच्यामध्ये कॅन असेल, कुड असेल, शुड, कॅन, कुड, शुड, मे, माइट, मस्ट अशा प्रकारच्या पीएस दिला, 3 मग याच्यामध्ये जे आहे तर प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत, त्याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स, त्याचं उत्तर आहे काय, लक्ष द्या. मी तुम्हाला दाखवतो प्रश्न कशा प्रकारे विचारायचे. इथे फाईल ओपन करतो एकच मिनिटामध्ये, ठीक आहे. डिअर फ्रेंड्स बघा या ठिकाणी जे आहे तर बघा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारलेला आहे. बघा या ठिकाणी जे आहे तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स, ठीक आहे. बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचाराय, बघा द 3 प्रायमरी ऑक्झिलरीज आर, मग क्लर्क टायपिस्ट 2013. मग याच्यामध्ये प्रश्न असा विचारलाय. मग आपण जनरली अभ्यास करताना काय करतोय, आपण अभ्यास करत असताना जनरली काय करतो डिअर फ्रेंड्स, तर ते म्हणजे आपण याच्यामध्ये काय करतोय, ठीक आहे. तर बघा डिअर फ्रेंड्स या ठिकाणी जे आहे तर बघा प्रश्न जो आहे तर प्रश्न आपल्याला हे अशा प्रकारे विचारलाय. मग आपण पाठ करत असताना विद्यार्थी बरेच जण पाठांतर करत असताना काय करतात की हे अशाच प्रकारे, मग म्हणून मी तुम्हाला सांगतोय पाठांतर करू नका, मग आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मग प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणलं की विद्यार्थी काय करतात, एम आर वॉज वेर हॅव हॅज हे लक्षात ठेवतात. तर या ठिकाणी बघा मग एम आर तर ऑप्शनच दिसलं नाही. एम आर याच्यामध्ये ऑप्शन आहे का, एम आर बी नाही, वॉज वेर बी नाही, हॅव हॅज बी नाही, हॅड बी नाही, डू डज नाही, डिड नाही. पण याच्यामध्ये उत्तर कोणतं आहे, मग याचं उत्तर आहे बी. म्हणजे हे पहिलं बी असेल, हॅव असेल, डू असेल, हे त्याचं उत्तर झालं. मग डिअर फ्रेंड्स मी काय सांगतो लक्ष द्या, हे जे बी असेल, हॅव असेल, डू असेल यांना काय म्हणायचे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे हे एम आर वॉज वेर हे सगळे आहेत. पण हे कशाची रूप आहेत डिअर फ्रेंड्स, टू बी असेल, टू हॅव असेल, हे टू बी, टू हॅव, टू डू यांचे जे रूप आहेत तर ह्यांनाच आपण काय म्हणतोय प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतोय. मग एमपीएससी आपल्याला प्रश्न फिरून विचारला, मग काय त्या ठिकाणी जे आहे तर मग एम आर वॉज वेअर जे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत तर हे कशाचे फॉर्म्स आहेत, तर हे टू बी, टू हॅव आणि टू डू यांचे फॉर्म्स आहेत. मग डिअर फ्रेंड्स बघा आपल्याला हे पण या ठिकाणी महत्वाचं आहे, जर आपल्याला समजा कदाचित परीक्षेमध्ये प्रश्न असाही विचारला तर त्याचंही उत्तर आपल्याला आलं पाहिजे, यासाठी आपण काय करू ते पण या ठिकाणी क्लिअर करू. म्हणजे टू बी चे रूप कोणते आणि टू हॅव चे रूप कोणते ते पण आपण या ठिकाणी कव्हर करू. आता लक्ष द्या सगळ्याचं. ठीक आहे. तर बघा पहिला आहे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. ओके. तर याच्यामध्ये टू बी, टू हॅव आणि हे टू डू यांची रूप म्हणजे आपलं काय होतं डिअर फ्रेंड्स, हे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत तर हे आपलं क्लिअर झालं. पण याच्यामध्ये मग प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत पण टू बी चे प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग व्हर्ब कोणते, तर लक्षात ठेवायचं टू बी चे प्रेझेंट टेन्स मध्ये असतात एम आर, पास्ट टेन्स मध्ये असते वॉज वेअर आणि फ्युचर मध्ये लक्ष द्या साधारणतः आपण त्याला म्हणतोय शॅल बी, विल बी. काय म्हणतोय आपण, शॅल बी, विल बी. टू हॅव चे जे असतात तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये हॅव आणि फ्युचर मध्ये असते शॅल हॅव आणि विल हॅव. ओके.
टू डू चे प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचे डू आणि डज. पास्ट टेन्स मध्ये लक्षात ठेवायचे डीड आणि फ्युचर मध्ये असते डिअर फ्रेंड्स सेम तशा प्रकारे शल डू आणि विल डू. तर हे आता आपलं झालं ऑक्झिलरी वर्ब्स. मग प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोणते, हे सगळे शब्द जे आहेत प्रायमरी ऑक्झिलरी वर्बच आहेत. पण हे कशाचे रूप आहेत डिअर फ्रेंड्स, मग हे सगळे जे हेल्पिंग वर्ब आहेत तर हे आहेत टू बी, टू हॅव आणि टू डू चे हेल्पिंग वर्ब्स. हे लक्षात आलं सगळ्यांना. मग हा टेबल काय करायचं व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या. मग प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स हे जरी असले तरी पण याच्यामध्ये हे कशाचे रूप आहेत तर लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, यामध्ये जे आहे तर यामध्ये लक्षात ठेवायचंय हे जे आहे तर हे टू बी, टू हॅव आणि टू डू चे हेल्पिंग वर्ब आहेत प्रेझेंट टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये आणि फ्युचर टेन्स मध्ये. लक्षात आलं सगळ्यांना. तर हे लक्षात ठेवायचंय प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स टू बी, टू हॅव आणि टू डू. म्हणजे बी चे, हॅव चे आणि डू चे जे हेल्पिंग वर्ब आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. मग आपण तो प्रश्न एमपीएससी आपल्याला कसा विचारला होता ते पण आपण प्रश्न त्या ठिकाणी पाहिलेला आहे. ओके, आता लक्ष द्या नेक्स्ट या ठिकाणी. याच्यातलं हे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. आता मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये लक्ष द्या. मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे आहेत तर मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत तर याच्यामध्येच काय करतात लक्ष द्यायला किंवा यांना सिंपल काय केलं जाते मॉडल्स सुद्धा म्हटलं जाते. काय म्हणतात फक्त सिंपल मॉडल्स असंही म्हटलं जात आहे. मग याच्यामध्ये काय असणार आहे, कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल, माइट असेल, मस्ट आहे, वुड असेल, ऑट टू असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑट टू असेल, हॅड बेटर असेल. तर हे जे शब्द आहेत तर यांना आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. ठीक आहे. मग याच्यामध्ये हे हॅव टू, हॅज टू. ओके, हे झाले मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. लक्ष द्या, हे झाले मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. कोणते हे शब्द. आता याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये काय केलं लक्ष द्या. हे नीड असेल, डेअर असेल आणि यूज टू असेल. हे पण मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. परंतु जर यांना आपण जर विचार जर केला तर डिअर फ्रेंड्स यांना काय म्हटलं जातं, यांना मॉडल ऑक्झिलरी वर्ब तर यांना म्हणतात मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब्स. यांना काय म्हणतात मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब्स. या तीन शब्द नीड, डेअर आणि यूज टू यांना मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तरी लक्षात ठेवायचं. आता मॉडल ऑक्झिलरी वर्बचा नियम काय आहे डिअर फ्रेंड्स, मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे आहे त्यांचा नियम आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर साधारणतः क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर क्रियापदाचं जे पहिलं रूप वापरलं जातंय याला V1 ला म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे तर त्याला यस, ईएस आणि आयएस प्रत्यय वापरले जात नाहीत. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनच लक्ष द्या या ठिकाणी जे आहे तर मॉडल ऑक्झिलरी वर्बलाच, त्या मॉडल्सलाच, मॉडल ऑक्झिलरी वर्बला याला आणखी इंग्लिश मध्ये काय म्हणतात डिफेक्टिव्ह वर्ब असंही म्हणतात. काय म्हणतात डिफेक्टिव्ह वर्ब्स असेही म्हणतात. लक्षात ठेवायचं, डिफेक्टिव्ह वर्ब्स असेही म्हणतात. जे मॉडल्स आहेत तर हे सगळे मॉडल्स काय आहेत डिफेक्टिव्ह वर्ब्स आहेत. कारण त्याचं रिझन काय, मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स किंवा मॉडल्स जे आहेत तर हे सगळे लक्ष द्या शब्द, हे मॉडल्स जे आहेत तर हे मॉडल्स आपण या ठिकाणी काय करत नाही डिअर फ्रेंड्स, यांना आपण फक्त आणि फक्त क्रियापद म्हणून आपण ह्यांना वापरता येत नाही या मॉडल्सला. म्हणून आपण ह्यांना काय म्हणतोय डिफेक्टिव्ह वर्ब्स म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं हे झालं लेक्सिकल वर्ब, मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे क्लिअर झालं. ठीक आहे. नेक्स्ट बघा तर डिअर फ्रेंड्स आपण या ठिकाणी काय करतोय ट्री डायग्राम घेऊनच आपण एक 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 या ठिकाणी टाइप्स आपण या ठिकाणी कव्हर करू. चला नेक्स्ट पुढचा टाइप आहे महत्वाचा वर्ब्स. या ठिकाणी लक्ष द्या, याच्यामध्ये आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब. कुठला ट्रान्झिटिव्ह वर्ब, दुसरा आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह टाइप. लक्ष द्या ट्रान्झिटिव्ह वर्ब्स
आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. मग ट्रान्झिटिव्ह व्हर्ब जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ट्रान्झिटिव्ह म्हणजेच सकर्मक, मराठीमध्ये आपण त्यांना म्हणतोय सकर्मक. आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजेच काय, आपण त्यांना म्हणतोय अकर्मक. मग सकर्मक क्रियापद म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, सकर्मक क्रियापद म्हणजेच काय, ऑब्जेक्ट असते, या क्रियापदानंतर ऑब्जेक्ट असते. लक्षात ठेवायचे काय, या क्रियापदानंतर कोणत्या, ठीक आहे मी इथे लिहितो शॉर्टकट अगोदर, ऑब्जेक्ट असते. आणि डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब जे असतात तर इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब सोबत ऑब्जेक्ट नसतात, म्हणजे याच्यासोबत ऑब्जेक्ट नसते. मग ट्रान्झिटिव्ह व्हर्ब जे आहे तर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब कशाला म्हणायचं डिअर फ्रेंड्स, तर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब लक्षात ठेवायचे, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट असते, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब सोबत ऑब्जेक्ट असते आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब सोबत ऑब्जेक्ट नसते. लक्षात ठेवा, सिंपल, एकदम सिंपल. ऑब्जेक्ट नसते. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे, आता काही विद्यार्थी काय करतात, आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार असेल, काही विद्यार्थी काय करतात, शब्दच पाठ करतात, हा शब्द आला की तो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब झाला, हा शब्द आला तर इनट्रान्झिटिव्ह. असं करायचं नाही. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब साठी तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट आहे तर ती म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचं. त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का, त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही का, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावरून ठरवायचं की ते वाक्य, ते व्हर्ब हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे का इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का नाही याच्यावरून आपण ठरवायचंय ते ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे का इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. मग ट्रान्झिटिव्ह व्हर्ब सकर्मक, त्याला आपण म्हणतोय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट असते आणि इनट्रान्झिटिव्ह ऑब्जेक्ट नसते. आता मी असं का म्हणलं की पाठ करायचं नाही, बघा या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. काही वेळेस काय असतं, एखादं वर्ब they are playing cricket, they are playing cricket, या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे का, तर हो आहे. कोणतं, क्रिकेट, ऑब्जेक्ट आहे. आता वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे तर ऑब्जेक्ट आहे का नाही कसं ओळखायचं असते, तर हे आपण पाहिले डिअर फ्रेंड्स आपल्या पहिल्या टॉपिक मध्ये, पण तरीही सांगतोय लक्ष द्या. ऑब्जेक्ट कसं ओळखायचंय, जर आपण क्रियापदाला, हे जे क्रियापद आहे, जर आपण क्रियापदाला जर व्हॉटने किंवा हुमने जर प्रश्न विचारला तर येणारं उत्तर जे असते, तर येणारं उत्तर हे काय असतं डिअर फ्रेंड्स, ऑब्जेक्ट असतं. जर आपण क्रियापदाला व्हॉटने किंवा हुमने जर प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे ऑब्जेक्ट असते. मग आपण जर प्रश्न विचारला व्हॉट प्लेइंग, आपला साधारण सिंपल प्रश्न काय, व्हॉट प्लेइंग, सो व्हॉट आर दे प्लेइंग, तर व्हॉट आर दे प्लेइंग असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याचं उत्तर येतंय क्रिकेट. म्हणजे याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का, तर निश्चितच त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, आता हे झालं प्लेइंग. मग आपण जर समजा असं केलं की प्लेइंग हा शब्द आला, प्ले हा शब्द आला की त्याला काय म्हणायचंय, या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणायचे. असं करायचं नाही, कारण जर समजा वाक्य असं जर दिलं, दे आर प्लेइंग ऑन द ग्राउंड किंवा दे आर प्लेइंग अंडर द ट्री, ओके. मग या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का, दे आर प्लेइंग, व्हॉट आर दे प्लेइंग, ते काय खेळत आहेत, मग याचा ऑब्जेक्ट, याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का, व्हॉट आर दे प्लेइंग. आपण जर असा प्रश्न विचारला व्हॉट आर दे प्लेइंग, ते काय खेळत आहे, याचं उत्तर येते काय, वाक्यामध्ये नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हुम आर दे प्लेइंग, असं पण ते वाक्य तर होतच नाही प्रश्न, बरोबर. ठीक आहे, मग डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या, या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का नाही. मग सेम शब्द आहे, सेम व्हर्ब आहे, पण या वाक्यामध्ये हा शब्द प्लेइंग हा शब्द या वाक्यामध्ये 1 नंबरच्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह व्हर्बचं काम करतोय आणि या वाक्यामध्ये तोच शब्द आहे, सेम शब्द आहे, पण तो इनट्रान्झिटिव्ह व्हर्बचं काम करतोय. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की शब्द पाठांतर करू नका. हे शब्द आला तर ट्रान्झिटिव्ह आणि हा शब्द आला तर इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ओके, तर यासाठी आपण काय करायचं डिअर फ्रेंड्स, सिंपल लक्षात ठेवायचंय, जर क्रियापदाच्या नंतर ऑब्जेक्ट आलं तर त्याला ट्रान्झिटिव्ह म्हणायचंय, ऑब्जेक्ट जर नाही आलं तर त्याला इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणायचं. क्लिअर, चला ठीक आहे, एवढंच आहे याच्यामध्ये, ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह मध्ये एवढंच आहे. मग आपल्याला बघा 2019चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह वरती प्रश्न विचारलेला आहे.
मग प्रश्न कसा विचारलाय आपण ते या ठिकाणी पाहू. मग बघा, बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी राज्यसेवा 2019 हा पेपर आहे. तर या पेपर मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. The rain revived the wilting shrubs. The rain revived the wilting shrubs. म्हणजे पुनर्जीवित करणे. रिवाइव्ड म्हणजेच काय या ठिकाणी पुनर्जीवित करणे. ठीक आहे. The dog chased the man. The choir sang badly that morning. आता हे 3 वाक्य दिलेत आणि या 3 वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न काय केलाय बघा. ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब आयडेंटिफाय म्हणजेच या ठिकाणी काय आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे हे जे 3 वाक्य दिले तर ह्या 3 वाक्यामध्ये कोणत्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि कोणत्या वाक्यामध्ये इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे असा प्रश्न विचारलाय. मग आता समजा फॉर एक्झाम्पल पहिलं वाक्य आहे तर याच्यामध्ये बघा, द रेन रिवाइव्ह द विल्टिंग श्रब्स. व्हॉट रिवाइव्ह द रेन. पावसाने कशाला पुनर्जीवित केलं. तर या ठिकाणी उत्तर येतंय द विल्टिंग श्रब्स. म्हणजे याच्यामध्ये हे ऑब्जेक्ट आहे का, तर आहे. मग जर क्रियापदाच्या नंतर ऑब्जेक्ट असेल तर त्याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, ट्रान्झिटिव्ह. मी इथे शॉर्टकट लिहितो फक्त ट्रान्झिटिव्हचं टी लिहितो. काय लिहितो, टी. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये हे जे वर्ब आहे रिवाइव्ह हे काय आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये द डॉग चेस द मॅन. द डॉग चेस द मॅन. मग फॉर एक्झाम्पल लक्ष द्या. मग आपण तिथं प्रश्न व्हॉट किंवा त्याच्यामध्ये सॉरी व्हॉटचं नाही येणार, हुम द डॉग चेस्ट. मग डॉगने कोणाला चेस केलं तर त्याचं उत्तर येत आहे माणसाला. म्हणजे या ठिकाणी द मॅन हे काय आहे या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी हे पण काय आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. द कॉयर सॅंग बॅडली दॅट मॉर्निंग. मग काय गायलं त्याचं उत्तर येत नाही. कोणाला गायलं असं तरी येणार आहे का, नाही येणार. म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. मग बॅडली हा जो शब्द आहे तर बॅडली हा शब्द पण काय डिअर फ्रेंड्स ऍडव्हर्ब आहे. दॅट मॉर्निंग हे पण काय आहे ऍडव्हर्ब आहे. म्हणजे या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. आणि लक्ष द्या, आपण पार्ट ऑफ स्पीचचे ज्यावेळेस इंट्रोडक्शन घेतले त्या दिवशी मी तुम्हाला सांगितले, त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ऑब्जेक्टचं काम करणारे फक्त 2च पार्ट ऑफ स्पीच आहेत. एक आहे नाऊन आणि दुसरे आहे नाऊन आणि दुसरे आहे प्रोनाऊन. आणि याच्यामध्ये जे आहे ते लक्ष द्या, मग ऍडजेक्टिव्ह सोबत जर नाऊन आलं तर ते अख्खा पार्टच काय करतोय ऑब्जेक्टचं काम करतोय. परंतु पार्ट ऑफ स्पीच मध्ये लक्षात ठेवायचे नाऊन आणि प्रोनाऊन हे 2च पार्ट ऑफ स्पीच काय करतात ऑब्जेक्टचं कार्य करतात. आणि जर ऍडजेक्टिव्ह सोबत जर नाऊन आलं तर ते ऍडजेक्टिव्ह प्लस नाऊन हे काय करते ऑब्जेक्टचं काम करते. अन्यथा बाकीच्या पार्ट ऑफ स्पीच ऑब्जेक्टचं काम करत नाहीत. बॅडली हे ऍडव्हर्ब आहे आणि हे ऑब्जेक्टचं कार्य करत नाही. ओके, तर लक्ष द्या. मग या ठिकाणी या वाक्यामध्ये म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये टी ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, दुसऱ्यामध्ये पण ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, तिसऱ्यामध्ये मात्र इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. सॅंग हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि म्हणून याचं उत्तर असं ऑप्शन कोणतं आहे डिअर फ्रेंड्स, ट्रान्झिटिव्ह ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह. मग कुठे ऑप्शन ते ट्रान्झिटिव्ह ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह हे 4 नंबरचं ट्रान्झिटिव्ह ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह हे ऑप्शन आहे. आता लक्ष द्या या ठिकाणी सॅंग सॅंग हा शब्द जो आहे तर सॅंग हा शब्द म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं पाठ करू नका. आता समजा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लगेच विचार केला काय 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये सॅंग हा शब्द काय दिला होता इनट्रान्झिटिव्ह वर्ब दिला होता. म्हणजे तो शब्द इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे असं जर पाठ केलं तुम्ही तर नंतर आपण त्या ठिकाणी आपण फसतोय. दे सॅंग अ सॉन्ग. दे सॅंग अ सॉन्ग. मग अशा प्रकारचं वाक्य दिलं. मग त्यांनी काय लक्ष द्या एमपीएससी काय करते. मग यावेळेस असं दिलंय वाक्य काय ऑब्जेक्ट दिलं नाही पण या ठिकाणी आता काय दे सॅंग अ सॉन्ग. दे सॅंग अ सॉन्ग. मग या ठिकाणी लक्ष द्या त्यांनी काय गायलं असं जर विचारला प्रश्न आपण क्रियापदाला तर त्या ठिकाणी उत्तर येतंय अ सॉन्ग. आणि म्हणून हे काय झालं डिअर फ्रेंड्स ऑब्जेक्ट झालं. जर क्रियापदाला व्हॉटने किंवा हुमने जर प्रश्न विचारला तर येणार उत्तर हे काय असतं ऑब्जेक्ट असतं. मग या वाक्यामध्ये ह्या वाक्यामध्ये सॅंग हा शब्द कशाचं कार्य करतोय ट्रान्झिटिव्ह वर्बचं कार्य करतोय. सांगण्याचा उद्देश कन्फ्युज करणं नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे पाठांतर करू नका. हे क्रियापद आलं की ते क्रियापद ट्रान्झिटिव्ह असते, हे क्रियापद आलं की ते इनट्रान्झिटिव्ह असते असं करायचं नाही. क्लिअर सगळ्यांचं. चलो ठीक आहे. बघू आपण त्याच पेपर मध्ये म्हणजे आणखी आपल्याला याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत तर लक्ष द्या. याचा स्क्रीनशॉट काढा.
किंवा हे वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे बघू आपण. चलो ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर इथं बघा, इथं पण सेम तशा प्रकारचाच प्रश्न. समजा की इथं काय विचार आहे, पण ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणत्या वाक्यामध्ये आहे, कोणत्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला. मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून. मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून. तर या ठिकाणी जे आहे, तर या ठिकाणी लक्ष द्या, इथं आहे का ऑब्जेक्ट, या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का. मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून, मग या फॉलच्या नंतर ऑब्जेक्ट आहे का डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर वुड मेन फेल ट्रीज, वुड मेन फेल ट्रीज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राईज अर्ली विथ द लार्क, राईज अर्ली विथ द लार्क. ठीक आहे, तरी अशा प्रकारचे या ठिकाणी आपला प्रश्न विचारला. मग डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या, मग या सी मध्ये राईज अर्ली विथ द लार्क याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का, तर नाही याच्यामध्ये ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर वुडमॅन फेल ट्रीज आहे का ऑब्जेक्ट, येस ऑब्जेक्ट याच्यामध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, हे इन ट्रान्झिटिव्ह वर्ब झालं याच्यामध्ये राईज. आणि दुसरी गोष्ट मेनी ट्रीज फॉर इन द मान्सून, या ठिकाणी हे पण काय आहे, इन ट्रान्झिटिव्ह वर्बच आहे. काय आहे, इन ट्रान्झिटिव्ह वर्ब. लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपल्याला याच्यावरती UPSC 2019चा एक क्वेश्चन पेपर आपण युट्यूब वरती टाकलेला आहे. त्या पण पेपर मध्ये याच्यावरती आपल्या प्रश्न विचारा. लक्ष द्या, हे समजून घ्या. बऱ्याच वेळेस काय होते, फॉल, फेल आणि फॉलन, फॉल, फेल, फॉलन. म्हणजे या ठिकाणी जे फॉलचं हे आहे, तर हे V2 झालं आणि हे सॉरी फॉलन, फॉल, फेल, फॉलन हे झालं V3. पण जे फेल आहे, फेल FELL, फेल हा शब्द पण काय आहे, वर्ब आहे, हे V1 आहे डायरेक्ट. फेल, फेल आणि फेल यावरती आपल्याला UPSC ला प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, फॉल, फेल म्हणजे नेमका फरक आहे. फेल म्हणजेच काय असेल डिअर फ्रेंड्स, कट करणे. झाडं जे आहेत तर झाडं कट ट्रीज म्हणजे झाडं तोडणे, यासाठी आपण फेल हा शब्द वापरतो. काय वापरतो, फेल हा शब्द FELL. आणि फॉल म्हणजेच काय, पडणे. फॉल म्हणजेच काय, पडणे. तर फेल हे काय आहे डिअर फ्रेंड्स, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि फॉल हे आहे इन ट्रान्झिटिव्ह वर्ब. फॉल म्हणजेच काय, स्वतःहून खाली पडणे. म्हणजे समजा जे झाडाची पानं आहेत तर ते स्वतःहून खाली पडतात, तर त्याला काय म्हणतो आपण, फॉल. ही विल फॉल डाऊन, तो खाली पडेल, या अर्थाने आपण वापरते फॉल हा शब्द, हे लक्षात ठेवा. आणि फेल म्हणजेच काय, फेल हा शब्द वापरला जातोय टू कट ट्रीज, झाडं तोडण्यासाठी FELL फेल हा शब्द वापरला जातोय. हे आपल्या लक्षात ठेवायचं. UPSC ला अशा याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये ऑप्शन कोणतं बरोबर आलं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हे बरोबर आलं. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये वुडमेन म्हणजेच काय असेल, लाकूड तोडे. तर लाकूड तोडे, फेल ट्रीज म्हणजेच लाकूड तोडे जे असतात, लाकूड तोडणारे जे माणसं आहेत, तर ते काय करतात, झाडं तोडतात. तर या ठिकाणी फेल हा शब्द वापरलेला आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, याचे रूप लक्षात ठेवा, फेल, फेल्ड, फेल्ड. आणि फॉल म्हणजे पडणे, फेल त्याचं सेकंड फॉर्म आणि फॉलन हे त्याचं तिसरं रूप. हे वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स बघा, पुढचा प्रश्न बघू आपण. ही स्ट्रक द टेबल, या ठिकाणी कंबाईन ग्रुप C 2018 ला प्रश्न विचारला. ही स्ट्रक द टेबल हे कोणत्या प्रकारचं वर्ब आहे. व्हॉट ही स्ट्रक, व्हॉट म्हणजे आपण हा प्रश्न कसं बनवतोय, व्हॉट डिड ही, व्हॉट डिड. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, आपण डायरेक्ट लक्ष द्या, या ठिकाणी काय करायचं, ग्रॅमॅटिकली इथं प्रश्न बनवायची गरज नाही. आपण डायरेक्ट काय करायचं, व्हॉट स्ट्रक, काय स्ट्रक केलं, तर या ठिकाणी काय असणार, द टेबल. मग या ठिकाणी या वाक्यामध्ये द टेबल हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्ट आहे म्हणजेच काय, याच्यामध्ये हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. दिलेलं वर्ब हे काय आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. क्लिअर सगळ्यांचं, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. अशा प्रकारे आपल्याला ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वरती प्रश्न आपल्याला UPSC ने विचारलेले आहे. चला ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण आता मग ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह आपल्या सगळ्यांना समजले चांगलं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह झालं. पुढचा टाईप आहे डिअर फ्रेंड्स, हा अत्यंत महत्वाचा टाईप आहे ना, लक्ष द्या, वर्बचा. त्याच्यामध्ये आहे डिअर फ्रेंड्स
तर याच्यामध्ये बघा व्हर्ब्स. आता मी तुम्हाला पहिलं मी सांगितलं आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, ज्यावेळेस मी शिकवतोय तर त्यावेळेस मी आयतं रेडीमेड मटेरियल घेत नाही. कुठलं हे असं मी अगोदरच हे करू शकतोय, परंतु आपण हे का करत नाही त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी वर्गामध्ये शिकत असल्याचा फील समोर चालू आहे असं फील झाला पाहिजे, यासाठी मी हे स्वतः लगेच त्या ठिकाणीच लिहितोय. ठीक आहे, तर बघा वर्ब पुढचा टाईप आहे डिअर फ्रेंड्स फायनाइट वर्ब. अत्यंत महत्वाचं परीक्षेसाठी फायनाइट वर्ब्स. कुठला टाईप आहे? फायनाइट वर्ब्स. दुसरा टाईप, पुढचा टाईप आहे फायनाइट वर्ब्स. फायनाइट वर्ब्स. आणि दुसरं आहे नॉन फायनाइट वर्ब्स. लक्ष द्या सगळेजण. फायनाइट आणि नॉन फायनाइट बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. फायनाइट आणि इनफायनाइट म्हणतात. इनफायनाइट नसतंय. फायनाइट वर्ब्स आणि नॉन फायनाइट वर्ब्स असं टाईप असतं. ठीक आहे, फायनाइट वर्ब्स आणि नॉन फायनाइट वर्ब अशा टाईप आहेत. हे फायनाइट वर्ब काय असेल डिअर फ्रेंड्स, लक्ष द्या. आता आपल्या इथं पुढे काय करायचं इथं सुरुवातीला आपण अगोदर कव्हर करू. फायनाइट वर्ब म्हणजे काय? फायनाइट वर्ब जे असते तर लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, फायनाइट वर्ब्स जे फायनाइट वर्ब आहेत, लक्ष द्या इथं सांगतो मी. फायनाइट वर्ब संदर्भात लक्षात ठेवायचं. फायनाइट वर्ब्स फायनाइट वर्ब्स मग लक्षात ठेवायचे बघा, जी क्रियापदे किंवा जे वर्ब्स, जी क्रियापदे सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणू आपण त्याला. ठीक आहे, जी क्रियापदे कर्ता, वचन व टेन्स नुसार बदलतात काळानुसार. काळ म्हणजे टेन्स. टेन्स यानुसार बदलतात त्यांना फायनाइट वर्ब म्हणायचे. म्हणजे बदलतात हा, फायनाइट वर्ब्स म्हणतात. ओके, फायनाइट वर्ब्स म्हणतात. लक्ष द्या. म्हणजे जे क्रियापद काय होतात डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी कर्ता आहे, कर्ता वचन त्यानुसार बदलतात. तसेच या ठिकाणी काय टेन्स, लक्ष द्या. हे टेन्स नुसार कसं आहे तर मी तुम्हाला सांगाल, पण आपण जनरली वाचताना काय करतो, फक्त जी क्रियापद कर्त्यानुसार बदलतात किंवा कर्त्याच्या वचननुसार बदलतात त्यांना आपण म्हणतो फायनाइट वर्ब. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. आणखी एक गोष्ट बघ. ठीक आहे, आपण याचं एक्झाम्पल घेऊ. क्रिया कर्त्यानुसार कसे बदलतात ते. ही लव्स, आपण या ठिकाणी ही लाईक्स. दुसरं आहे दे लाईक. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, आपण ही लाईक्स या ठिकाणी कर्ता आहे ही, इथं आहे दुसरा वाक्यामध्ये दे. मग या ठिकाणी काय झाले डिअर फ्रेंड्स, लाईक आहे तर या ठिकाणी ही असल्यामुळे आपण यस प्रत्यय लावला. इथं काय केलं, यस प्रत्यय आपण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लावलेला नाही, कारण कर्ता जर अनेक वचने असेल तर क्रियापदाला आपण यस ईएस आय एस प्रत्यय वापरत नाहीत. आपला हा नियम आहे, बेसिक नियम. ठीक आहे, मग या ठिकाणी काय होते लक्ष द्या, हे क्रियापद बदलत आहे कशानुसार, कर्त्यानुसार आणि त्याच्या वचनानुसार बदलतोय. त्याला काय म्हणायचंय, फायनाइट वर्ब. साधा आणि सिंपल. लक्ष द्या, जे क्रियापद कर्त्यानुसार व कर्त्याच्या वचनानुसार बदलते त्याला म्हणायचंय फायनाइट वर्ब. ओके, आता आणखी एक गोष्ट महत्वाची काय असणार आहे डिअर फ्रेंड्स, टेन्स नुसार पण बदलत आहे. समजा मला सिंपल पास्ट टेन्स मध्ये ह्याला लिहायचं आहे, मग मी ह्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये कसा लिहितोय, तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये मी लिहितोय दे लाईक. काय, दे लाईक, म्हणजे आपण याला काय करतोय, ईडी प्रत्यय लावतोय. म्हणजे या ठिकाणी हे टेन्स नुसार पण बदलतंय. नंबर 1. ओके, दुसरी गोष्ट महत्वाची आहे, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. लक्षात आलं सगळ्यांना. म्हणून आपण म्हणतोय कर्त्यानुसार, वचनानुसार व टेन्स नुसार जे बदलतात त्यांना आपण म्हणतोय फायनाइट वर्ब्स. दुसरी गोष्ट महत्वाची लक्ष द्या, फायनाइट वर्ब जे आहेत तर फायनाइट वर्ब जे आहेत तर फायनाइट वर्ब काय करतात डिअर फ्रेंड्स, लक्ष द्या. म्हणजे याचा अर्थ काय झाला, फायनाइट वर्ब शोज ऍग्रीमेंट विथ सब्जेक्ट. कशासोबत ऍग्रीमेंट शो करतात, सब्जेक्ट सोबत. म्हणजे सब्जेक्ट नुसार त्या ठिकाणी ते काय होतात, बदलतात. ओके,
आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, जे फायनाइट वर्ब आहेत कुठले डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या, जे फायनाइट वर्ब आहेत तर पहिलं काय सांगितलं या ठिकाणी, फायनाइट वर्ब आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, जे फायनाइट वर्ब आहे तर ते शोज ऍग्रीमेंट विथ सब्जेक्ट, कशानुसार, सब्जेक्ट म्हणजे ऍग्रीमेंट द्यायचं सब्जेक्ट नुसार ऍग्रीमेंट इंडिकेट करतात. आपला जो पहिला टॉपिक आहे ना सब्जेक्ट आणि वर्ब ऍग्रीमेंट, म्हणजे कर्त्यानुसार त्या ठिकाणी ते काय करतात, बदलतात. ज्या प्रकारचा कर्ता असेल त्यानुसार आपण त्या ठिकाणी वर्ब वापरतो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे तर काय असणार आहे, लक्ष द्या, फायनाइट वर्ब्स, जे फायनाइट वर्ब आहेत तर फायनाइट वर्ब इज मार्क फॉर, आपण याला असंही म्हणतोय, इट इज किंवा फायनाइट वर्ब इज मार्क फॉर टेन्स. तर हे टेन्स साठी सुद्धा काय करतात, टेन्स सुद्धा इंडिकेट करतात कोण, फायनाइट वर्ब. आणि दुसरी गोष्ट महत्वाची लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, फायनाइट वर्ब म्हणजे काय, वाक्यामध्ये जे मुख्य क्रियापदाचं काम करतंय, मुख्य क्रियापदाचं काम करतंय त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी फायनाइट वर्ब. काय, फायनाइट वर्ब. मग टेन्स इंडिकेट करतात म्हणजेच काय, फायनाइट वर्बला फायनाइट वर्ब हे टेन्स पण दाखवतंय, म्हणून फायनाइट वर्बला लक्ष द्या, म्हणून फायनाइट वर्ब हे टेन्स इंडिकेट करतात, टेन्स साठी पण असतात, तर त्याच्यामुळे म्हणजे टेन्स दाखवतात, टेन्स दर्शवतात, म्हणून फायनाइट वर्बला टेन्स्ड वर्ब्स असेही म्हणतात, टेन्स वर्ब असेही म्हणतात, फायनाइट वर्ब्सला टेन्स्ड वर्ब्स असेही म्हणतात, टेन्स वर्ब्स असेही म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. जे फायनाइट वर्ब्स आहेत तर या फायनाइट वर्ब्स हे काय करतात, टेन्स इंडिकेट करतात, टेन्स दाखवतात, टेन्स डिस्टिंक्शन करतात. तर या ठिकाणी यांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, फायनाइट वर्बला या ठिकाणी टेन्स्ड वर्ब असेही म्हटलं जातं. ठीक आहे, लक्ष द्या. मग टेन्स, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बेसिक काय याच्यामध्ये पाहिलं, फायनाइट वर्ब जे आहेत तर फायनाइट वर्ब हे कर्ता, वचन व काळानुसार बदलतात, आपण यांना म्हणतोय फायनाइट वर्ब. आणि याच्या विरुद्ध निश्चितच काय असणार आहे, नॉन फायनाइट वर्ब जे आहेत तर नॉन फायनाइट वर्ब, लक्ष द्या, मग इथे लिहितो मी, सब्जेक्ट, नंबर व टेन्स नुसार बदलतात. ओके. आणि हे जे नॉन फायनाइट वर्ब आहेत तर लक्षात ठेवायचे, सब्जेक्ट, नंबर म्हणजेच काय, लक्ष द्या, एक वचन अनेक वचन म्हणजे सिंग्युलर प्लुरल, टेन्स नुसार बदलत नाही. जे फायनाइट वर्ब आहेत तर हे सब्जेक्ट नुसार, त्याच्या वचन नुसार किंवा टेन्स नुसार बदलतात, पण नॉन फायनाइट वर्ब जे आहेत तर नॉन फायनाइट वर्ब हे सब्जेक्ट, नंबर आणि टेन्स नुसार बदलत नाही, त्यांना म्हणतो आपण नॉन फायनाइट वर्ब. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या या ठिकाणी, he likes playing, they like playing and they like playing, समजा मी असं लिहिलं. ओके. मग याच्यामध्ये जे आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लाईक्स हे बदललं, टेन्स नुसार बदललंय, परंतु याच्यामध्ये प्लेइंग मध्ये काही चेंज झालाय का नाही, प्लेइंग जसं आहे तसंच आहे, टेन्स बदलू द्या, कर्ता बदलू द्या, त्याच्यानंतर वचन बदलू द्या, ते जसं आहे तसंच राहतं. ह्याला म्हणायचंय डिअर फ्रेंड्स काय, नॉन फायनाइट वर्ब. म्हणजे या दिलेल्या वाक्यामध्ये हे लाईक जे आहे तर लाईक हे काय आहे डिअर फ्रेंड्स, फायनाइट वर्ब आहे. काय आहे, फायनाइट वर्ब. आणि हे आहे नॉन फायनाइट वर्ब, कारण हे बदलत नाही. कशानुसार बदलत नाही, टेन्स नुसार बदलत नाही, वचन नुसार बदलत नाही, म्हणजे कर्त्याच्या वचन नुसार बदलत नाही किंवा कर्त्यानुसारही बदलत नाही. क्लिअर. तर हे अशा प्रकारे आहे. किंवा मी समजा या ठिकाणी लिहिलं, ही लाइक्स टू प्ले, असं जरी लिहिलं तर काय, समजा ही लाइक्स टू प्ले, ओके, ही लाइक्स टू प्ले क्रिकेट. तर या ठिकाणी हे जे टू प्ले आहे तर हे टू प्ले काय झालं, तिन्ही पण ठिकाणी आलं, म्हणजेच करता ही जरी असला तरी पण टू प्लेच, दे असला तरी पण टू प्ले आणि दे असला तरी पण टू प्ले. म्हणजे या ठिकाणी करता, वचन आणि टेन्स नुसार हे जे आहे तर हे नॉन फायनाइट वर्ब बदलत
नाहीत. ठीक आहे, तर ही झाली याची सिंपल डेफिनेशन. आता डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, आपल्याला फायनाईट वर्ब जो आहे तर फायनाईट वर्ब हे टेन्स नुसार बदलतात. टेन्स नुसार त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं बदलतात. मग फायनाईट वर्ब वरती आपल्याला एमपीएससी ने प्रश्न कशा प्रकारे विचारलाय तर तो पण आपण बघू या ठिकाणी. यस, तर हा जो प्रश्न आहे डिअर फ्रेंड्स एमपीएससी फॉरेस्ट 2018चा म्हणजे 2018 चा पेपर आहे, तर त्या पेपर मध्ये याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स. फायनाईट वर्ब जे आहे ते फायनाईट वर्ब फ्रेजेस काय इंडिकेट करतात तर बघा, फायनाईट वर्ब फ्रेजेस हॅव टेन्स डिस्टिंक्शन. फायनाईट वर्ब फ्रेजेस हॅव टाइम डिस्टिंक्शन, मीनिंग डिस्टिंक्शन आणि क्लॉज डिस्टिंक्शन. तर याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स? लक्ष द्या, याचं उत्तर काय आहे लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स. मी आता सांगितलं फायनाईट वर्ब हे काय करतात, टेन्स पण शो करतात, म्हणजे टेन्स मधला फरक इंडिकेट करतात. फायनाईट वर्ब हे टेन्स मधला फरक इंडिकेट करतात, म्हणजेच याचं उत्तर काय आहे, फायनाईट वर्ब हे टेन्स इंडिकेट करतात, टेन्स मधला फरक दर्शवतात. ठीक आहे, तर याचं उत्तर काय झालं मग, फायनाईट वर्ब फ्रेजेस हॅव टेन्स डिस्टिंक्शन. लक्षात आलं सगळ्यांना? तरी अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स प्रश्न विचारले जातात, म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं डिटेलमध्ये पाहायचं. ओके, आता लक्ष द्या, आपण या ठिकाणी नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय आणि त्याचे कोणते कोणते टाईप आहेत तर ते आपण या ठिकाणी घेऊ आता. ठीक आहे, नॉन फायनाईट वर्ब सगळ्याला समजतंय? जी क्रियापद कर्त्यानुसार व कर्त्याच्या वचननुसार किंवा टेन्स नुसार बदलत नाहीत त्यांना आपण म्हणतोय नॉन फायनाईट वर्ब्स. काय म्हणतो आपण त्यांना? नॉन फायनाईट वर्ब्स. लक्ष द्या. चलो ठीक आहे. आता डिअर फ्रेंड्स या ठिकाणी नॉन फायनाईट वर्ब घ्यायचा, त्याच्यामध्ये किती टाइप्स आहेत तर नॉन फायनाईट वर्ब मध्ये त्याचे टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या, पहिला टाइप आहे पार्टिसिपल. काय समजा पार्टिसिपल म्हणून. दुसरा टाइप आहे इन्फिनिटिव्ह आणि तिसरा टाइप आहे त्याच्यामध्ये जिरंड. काय आहे? जिरंड. त्याचा टाइप आहे पार्टिसिपल, इन्फिनिटिव्ह आणि जिरंड. आता इन्फिनिटिव्ह म्हणलं की आपण साधारणतः काय करतो डिअर फ्रेंड्स, 2 + V1 आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येतं. जिरंड म्हणल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते की जिरंड म्हणजेच काय, VING, V + ING हे लक्षात येतं. V + ING लक्षात द्या. ठीक आहे, आणि पार्टिसिपल जे आहे तर पार्टिसिपल मध्ये डिअर फ्रेंड्स पुन्हा पार्टिसिपल मध्ये त्याचे टाइप्स पडतात. पार्टिसिपलचे पुन्हा त्या ठिकाणी जे आहेत त्याचे टाइप्स आहेत, तर ते आहेत 3 टाइप्स. मी इथं घेतोय, कव्हर करतो. पार्टिसिपल मध्ये त्याचे 3 टाइप्स आहेत. ओके, तर याच्यामध्ये याचे 3 टाइप्स कोणते आहेत तर लक्ष द्या. पहिला आहे प्रेझेंट पार्टिसिपल, दुसरा आहे पास्ट पार्टिसिपल आणि तिसरा आहे परफेक्ट पार्टिसिपल. कुठलं? परफेक्ट पार्टिसिपल. म्हणजे पार्टिसिपलचे किती प्रकार झाले? 3. पार्टिसिपल मध्ये बघा लक्ष द्या, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. मग तुम्ही म्हणत असाल सर हे नेमकं का शिकायचं आपल्याला, तर काही पेपर मध्ये आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स, डू या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल सांगा. काय विचारलंय? डू या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल सांगा. मग तुम्हाला पास्ट पार्टिसिपल म्हणजे नेमकं काय असतंय हे जर माहित नसेल तर आपण याचं काय सांगणार, उत्तर काय देणार? दुसरी गोष्ट महत्वाची लक्ष द्या, एका तलाठ्याच्या पेपरमध्ये, ऑफलाईन तलाठ्याचे जे पेपर असायचे अगोदर, तर त्या पेपरमध्ये प्रश्न असा विचारलाय प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रश्न काय विचारलाय बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय? काय स्ट्रक्चर प्रेझेंट परफेक्ट टेन्स? मग तुम्ही काय म्हणताय लगेच, हॅव, हॅज प्लस V3 असं म्हणताय. परंतु या ठिकाणी डिअर फ्रेंड्स परीक्षेमध्ये तसा प्रश्न विचारलाच नाही, म्हणजे ऑप्शन तसं दिलंच नाही. ऑप्शन त्यांनी देताना असे ऑप्शन दिलेले आहेत, हॅव हॅज प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. दुसरं ऑप्शन दिले समजा हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल. तिसरं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, हॅव हॅज प्लस परफेक्ट पार्टिसिपल.
परफेक्ट पार्टिसिपल आणि चौथं ऑप्शन आपल्याला दिलं डिअर फ्रेंड्स या ठिकाणी समजा काय हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल. ठीक आहे. मग डिअर फ्रेंड्स आपल्याला जर असा प्रश्न जर विचारला परीक्षेमध्ये मग याचं उत्तर काय, मग आपण काय करतो नुसतं प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव हॅज प्लस V3 हॅव हॅज प्लस V3 असंच पाठ करत बसतो. तर आपल्याला असं जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स. मग नेमकं पार्टिसिपल जे आहे तर पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे काय, हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेस हे समजणं आहे त्यावेळेस आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. मग प्रेझेंट पार्टिसिपल जे असते तर ते कशाला म्हणायचं डिअर फ्रेंड्स. प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाला आयएनजी फॉर्म VING. पास्ट पार्टिसिपल जे आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप V3 आणि परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे डिअर फ्रेंड्स VING प्लस V3 याला म्हणायचे परफेक्ट पार्टिसिपल. काय म्हणायचं याला, परफेक्ट पार्टिसिपल. ठीक आहे. मग VING म्हणजे कशा प्रकारे डिअर फ्रेंड्स, फॉर एक्झाम्पल डुईंग हा शब्द आपण या ठिकाणी घेऊ. त्याच्यानंतर समजा पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, तिसरं रूप. मग डूचं तिसरं रूप काय असते, डन. आणि परफेक्ट पार्टिसिपल म्हणजेच काय, VING प्लस V3 म्हणजेच या ठिकाणी समजा काय म्हणतोय मी हॅव्हिंग डन किंवा हॅव्हिंग फिनिश्ड. हॅव्हिंग डन म्हणा किंवा हॅव्हिंग फिनिश म्हणतो आपण. मग या ठिकाणी हॅव्हिंग म्हणजे या ठिकाणी याला ING पण आहे आणि हे क्रियापदाचं तिसरं रूप पण आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. मग हे डुईंग, डन आणि हॅव्हिंग प्लस V3. मग या ठिकाणी आणखी लक्ष द्या. मग आपण आता या ठिकाणी हे क्लिअर केलं, हा सगळा टेबलच आपल्या इथे क्लिअर झाला. आता आपण इन्फिनिटिव्ह आणि जरंड हे मी याचे काय करते सेपरेट स्वतंत्र व्हिडिओ त्याचं तयार करणार आहे. ठीक आहे, सेपरेट व्हिडिओ करणार आहे. कारण याच्यामध्ये काय असते इन्फिनिटिव्ह मध्ये बेअर इन्फिनिटिव्ह काय असते तर हे पण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. कशा प्रकारे असते बेअर इन्फिनिटिव्ह काय असतंय, जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असतात तर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर आपण नेहमी बेअर इन्फिनिटिव्ह वापरतोय. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय असते डिअर फ्रेंड्स 2 + V1 जे म्हणतो आपण, तर 2 + V1 हे इन्फिनिटिव्ह झालं. म्हणजे विदाउट 2 आपण जे क्रियापद वापरतोय, जे व्हर्ब वापरतोय त्याला आपण म्हणतोय बेअर इन्फिनिटिव्ह. तर आपण ते नंतर पुढे बघू. पुढे मी त्याच्यावरती या दोन्हीवरती सेपरेट काय करतो, याच्यामध्ये आपण याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ करतो. ठीक आहे. तर बघा प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल क्लिअर. आता हा टेबल पाहिल्याच्या नंतर थोडंसं कन्फ्युजन होतंय. कुठं कन्फ्युजन होतंय, प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये पण VING आहे आणि इथं जेरंड सोबत पण VINGच आहे. याच्यामध्ये मात्र कन्फ्युजन होतंय आणि याच्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतोय. मग नेमकं ते पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल आहे का जेरंड आहे, तर यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता या V3 मध्ये कोणाला कन्फ्युजन होणार नाही कारण हे V3 आहे आणि इथं ING आहे. ठीक आहे, पास्ट पार्टिसिपल याच्यामध्ये पण कन्फ्युजन होत नाही. फक्त कन्फ्युजन कुठं होतंय VING मध्ये, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये आणि जेरंड मध्ये कन्फ्युजन होतंय. ठीक आहे. मग हे पण आपण कन्फ्युजन आपण दूर करू डिअर फ्रेंड्स. लक्ष द्या सगळेजण. आता अगोदर एक गोष्ट लक्ष द्या या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, जेरंड जे आहे तर जेरंड म्हणजे नेमकं या ठिकाणी काय. तर आणखी एकदा सांगतो, जेरंड म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, क्रियापदाला VING असते म्हणजे VING फॉर्म, क्रियापदाचा VING फॉर्म. आता याच्यामध्ये लक्ष द्या जेरंडचं कार्य काय असते. जेरंड लक्ष द्या, आपल्याला इथं फरक समजून घ्यायचा. हे जे जेरंड असते तर जेरंड हे नाउनचे कार्य करते. कशाचे, लक्ष द्या, जेरंड हे नाउनचे कार्य करते. साधं आणि सोपं लक्षात ठेवायचं. जेरंड हे कशाचं कार्य करते, नाउनचं कार्य करते. मग नाउनचं कार्य काय असतं, नाउनचे जेवढे पण कार्य आहे तर ते काम काय करते, जेरंड करते. म्हणजे नाउन हे आपण काय करतोय, सब्जेक्ट म्हणून वापरतोय. नाउन हे आपण ऑब्जेक्ट म्हणून वापरतोय. नाउन हे ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन असते. नाउन हे ऑब्जेक्टच्या नंतर पण येते ना डिअर फ्रेंड्स. म्हणून आपण या ठिकाणी लक्ष द्या, जेवढे पण कार्य नाउनचे आहेत तर ते कार्य काय करते, जेरंड करते. म्हणजे आपण याला असं म्हणू शकतोय, जेरंड हे सब्जेक्टचं काम करतंय, ऑब्जेक्टचं काम करतंय आणि ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन कॉम्प्लिमेंटच्या नंतर पण ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन हे असं पण त्या ठिकाणी कार्य करते. ठीक आहे. ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन लक्ष द्या, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना काय होते ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन तर हे लक्षात येत नाही. म्हणजे समजा ठीक आहे, ऑब्जेक्ट ऑफ द पार्टिसिपल काय असते तर लक्ष द्या. मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट कधीही सांगतो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे कसं ओळखायचंय तर तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतोय, लक्ष द्या.
आणि ऑब्जेक्ट. आता आपण या ठिकाणी म्हणतोय समजा सब्जेक्ट ऑफ वर्ब. वर्बचा सब्जेक्ट काय, तर या ठिकाणी वर्बच्या अगोदरचा पार्ट हा सब्जेक्ट असतोय आणि वर्बच्या नंतरचा पार्ट हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. तसंच ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणजेच काय, समजा या ठिकाणी प्रिपोजिशन आहे, काय प्रिपोजिशन आहे. ऑब्जेक्ट वर्बचं ऑब्जेक्ट, वर्बचं ऑब्जेक्ट म्हणजेच काय, वर्ब नंतर आलं की ते काय झालं, वर्बचं ऑब्जेक्ट म्हणजेच आपण म्हणतोय ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. तसं प्रिपोजिशनच्या जर नंतर आलं तर त्याला आपण काय म्हणणार डिअर फ्रेंड्स, ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. काय म्हणायचंय, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. म्हणजे फक्त हे अशा प्रकारे काय करायचे समजून घ्यायचं आहे. ओके, तर लक्षात आले, लक्ष द्या. जिरण हे जे आहे तर जिरण हे नाउनचं कार्य करते. कशाचं कार्य करते डिअर फ्रेंड्स, जिरण हे नाउनचे कार्य करते, हे लक्षात ठेवायचं. जिरण हे नाउनचे कार्य करते आणि जिरणलाच आपण या ठिकाणी लक्ष द्या, जिरणला आपण असंही म्हणू शकतोय, जिरणला जिरणला जिरण जे आहे जिरणला वर्ब नाउन काय म्हणू आपण, वर्ब नाउन असेही म्हणतात. आता लक्ष द्या, तुम्ही कसं हे का लिहिताय सर, वर्ब नाउन म्हणतात असेही म्हणतात. का, आपल्याला 2017चा मला वाटतं STI चा पेपर आहे का असिस्टंटचा पेपर आहे 2017, या पेपर मध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, वर्बल ऍडजेक्टिव्ह वरती प्रश्न विचारला. कशावरती, वर्बल ऍडजेक्टिव्ह. वर्बल ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय असेल डिअर फ्रेंड्स, वर्बल ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय, त्या ठिकाणी जे आहे तर जे VING फॉर्म म्हणजे जे वर्ब ऍडजेक्टिव्हचं कार्य करते त्याला म्हणतात वर्बल ऍडजेक्टिव्ह. मग तशाच प्रकारे या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी काय आहे, जिरण जे आहे तर जिरण हे कशाचं काम करतंय, वर्बल नाउनचं म्हणजेच काय, वर्ब नाउनचं कार्य करतंय. कशाचं, वर्ब नाउनचं. ते वर्बल ऍडजेक्टिव्ह काय आहे, मी ऍडजेक्टिव्हच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे आणि ऍडजेक्टिव्हच्या व्हिडिओमध्ये तो प्रश्न पण आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग हे झालं जिरण संदर्भातलं. जिरण हे लक्षात ठेवायचे नाउनचं कार्य करतंय. म्हणजे जिरण हे काय करतोय आपण, सब्जेक्ट म्हणून वापरू शकतोय, ऑब्जेक्ट म्हणून वापरू शकतोय, ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन म्हणून पण यूज करू शकतोय. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, किंवा आपण या ठिकाणी असं म्हणू, स्विमिंग, काय, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. स्विमिंग इज गुड एक्सरसाइज. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. मग या वाक्यामध्ये जे आहे तर या वाक्याचे स्विमिंग हा जो शब्द आहे तर हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स, सब्जेक्टचं काम करतोय. कशाचं कार्य करतोय, सब्जेक्टचं कार्य करतोय. लक्षात आलं सगळ्यांना. मग हे काय आहे, स्विमिंग हे आहे, स्विमिंग हे आहे सब्जेक्टचं काम करतोय. म्हणजेच या वाक्यामध्ये काय झालं, हे जिरणचं कार्य करते, जिरण आहे आणि हे जिरण वाक्यामध्ये सब्जेक्टचं कार्य करते. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना. जिरण जे आहे तर जिरण, लक्षात द्या, जिरण हे नाउनचे कार्य करते. कशाचं, नाउनचे कार्य करते. आणि म्हणजेच नाउनचं कार्य करते म्हणजे जिरण हे काय करते, लक्षात द्या, सब्जेक्ट म्हणून आपण वापरू शकतोय, जिरण हे ऑब्जेक्ट म्हणून वापरू शकतोय आणि ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणून पण आपण यूज करू शकतोय. आलं लक्षात सगळ्यांना. मग याच्यावरती सुद्धा आपल्याला MPSC प्रश्न विचारला आहे, तर तो प्रश्न कसा विचारला आहे तर तो पण प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. मग डिअर फ्रेंड्स बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे. येस, तर हा प्रश्न बघा आपल्याला विचाराय 2018च्या पेपरमध्ये. जिरण कॅन बी युज्ड ॲज, जिरण काय म्हणून वापरलं जाऊ शकतंय, सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स वाक्याचा कर्ता म्हणून वापरू शकतोय, बरोबर. ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब, कॉम्प्लिमेंट म्हणजे क्रियापदाचं कॉम्प्लिमेंट म्हणून पण आपण यूज करू शकतोय. आणि त्याच्यानंतर आफ्टर प्रेपोजिशन, प्रेपोजिशन नंतर पण आपण त्याला यूज करू शकतोय. मी आता सांगितलं ना तुम्हाला. ठीक आहे, मग नाउन काय करतोय आपण, लक्ष द्या, नाउन हे आपण काय करतोय, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, वर्बचं कॉम्प्लिमेंट म्हणून आपण यूज करू शकतोय. त्याच पद्धतीने जिरण सुद्धा आपण काय करू शकतोय, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणून आपण यूज करू शकतोय. याचा अर्थ असा होतोय, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणीचं उत्तर काय झालं, ABC बरोबर झालं. लक्षात आलं सगळ्यांना. तर हे लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स. म्हणजे लक्ष द्या कसं आता, दे लव, लव हे काय झालं डिअर फ्रेंड्स, वर्ब झालं.
काय झालं वर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणजे कसं, दे लव प्लेइंग, दे लव प्लेइंग. मग या ठिकाणी हे काय करते, जरंड आहे. काय आहे, जरंड आहे. लक्षात घ्या. मग कशावरती या ठिकाणी, तर या ठिकाणी काय आहे, प्लेइंग. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतोय, जरंड हे ऑब्जेक्ट म्हणून पण यूज करू शकतोय, कॉम्प्लिमेंट म्हणून पण यूज करू शकतोय, आणि जरंड जे आहे तर जरंड हे सब्जेक्ट म्हणून पण आपण यूज करू शकतोय. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट महत्वाची, ठीक आहे, हे जर जरंड संदर्भातलं. पार्टिसिपल लक्ष द्या. आता पार्टिसिपल जे आहे तर पार्टिसिपल संदर्भात लगेच सिंपल सांगतो या ठिकाणी. जे पार्टिसिपल आहे, पार्टिसिपल, ठीक आहे, याचं लक्ष द्या. पार्टिसिपल मध्ये आता हे तर झाले, लक्षात आले सगळ्यांना. पार्टिसिपल मध्ये त्याचे 3 टाइप्स आहेत, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. याच्यामध्ये दोन्ही पण पार्टिसिपल, कोणते, प्रेझेंट पार्टिसिपल असू द्या किंवा पास्ट पार्टिसिपल असू द्या. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. पार्टिसिपल हे कशाचं कार्य करतात डिअर फ्रेंड्स. पार्टिसिपल हे ठीक आहे, आता आपण जसं तसं जरंड नाउनचं कार्य करते तसं लक्षात ठेवायचंय. पार्टिसिपल हे ऍडजेक्टिव्हचे कार्य करतात, ऍडजेक्टिव्हचे कार्य करतात. तसेच पार्टिसिपल हे व्हर्बचे पण कार्य करते. कशाचं, मुख्य व्हर्ब, मेन व्हर्बचं पण काम करते. काय म्हणजेच पार्ट ऑफ स्पीच मध्ये पार्टिसिपल कशाचं कार्य करते, व्हर्बचं. आणि पार्टिसिपल आणखी कशाचं कार्य करते डिअर फ्रेंड्स, ऍडजेक्टिव्हचं पण कार्य करते. ज्या वेळेस पार्टिसिपल म्हणजेच VING आणि V3 च्या नंतर ज्यावेळेस नाउन येतं त्यावेळेस त्याला काय म्हणतात, व्हर्बल ऍडजेक्टिव्ह म्हणतात. काय म्हणतात त्याला, व्हर्बल ऍडजेक्टिव्ह. त्याला आपण म्हणतोय व्हर्बल ऍडजेक्टिव्ह. मग समजा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, रनिंग बस, काय, डोंट बोर्ड द रनिंग बस. मग या ठिकाणी रनिंग आहे, रन हा शब्द काय आहे, रन हा शब्द या ठिकाणी लक्ष द्या. म्हणजे आपण काय केले, VING केलं ना या ठिकाणी, रनिंग VING, आणि या ठिकाणी बस हे नाउन आहे, बस हे नाउन आहे. मग डिअर फ्रेंड्स, रनिंग हे या ठिकाणी काय झालं, प्रेझेंट पार्टिसिपल आहे. काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. आणि हे काय करते, याच्यानंतर आहे प्रेझेंट पार्टिसिपलच्या नंतर आहे बस हे नाउन. याचा अर्थ असा होतो या ठिकाणी हा जो रनिंग शब्द आहे तर तो कशाचं कार्य करतोय, ऍडजेक्टिव्हचं कार्य करतोय. आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये पाहिले डिअर फ्रेंड्स, साधारणतः ऍडजेक्टिव्ह हे वाक्यामध्ये कुठे येतात, ऍडजेक्टिव्ह हे वाक्यामध्ये नाउनच्या अगोदर येतात आणि ते नाउनला क्वालिफाय करत असतात. कशा प्रकारची बस आहे ती, रनिंग बस. म्हणून या ठिकाणी हे झालं ऍडजेक्टिव्ह. आणि म्हणून काय सांगितलं, पार्टिसिपल जे आहे ते पार्टिसिपल हे कशाचं कार्य करतात, ऍडजेक्टिव्हचं कार्य करतात. मी हे का सांगतोय, कारण परीक्षेमध्ये आपल्याला आता दाखवलं तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत. आता त्यासाठी आपल्याला फक्त पार्टिसिपल म्हणजे की VING, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे VING, पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3, एवढं पाठ करून आता चालत नाही. पार्टिसिपल हे कशाचं कार्य करते लक्षात ठेवायचं, ऍडजेक्टिव्हचं. मग ऍडजेक्टिव्ह ज्या ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी हे पार्टिसिपल येऊ शकते. लक्षात आलं सगळ्यांना. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रोकन चेअर. काय आहे, ब्रोकन चेअर. या ठिकाणी ब्रोकन हे काय झालं डिअर फ्रेंड्स, पास्ट पार्टिसिपल आहे, आणि चेअर जे आहे तर चेअर हे काय झालं, नाउन झालं. मग ज्या वेळेस हे अशा प्रकारे दिलं जाते त्यावेळेस ह्यालाच काय म्हणायचंय, व्हर्बल ऍडजेक्टिव्ह म्हणायचे. रनिंगलाच काय म्हणायचे, व्हर्बल ऍडजेक्टिव्ह, आणि याला पण काय म्हणायचे, व्हर्बल ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना. तर या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, पार्टिसिपल हे ऍडजेक्टिव्हचे कार्य करते. कशाचं कार्य करते, पार्टिसिपल हे ऍडजेक्टिव्हचं कार्य करते. हे सिंपल आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता दुसरी गोष्ट महत्वाची लक्ष द्या. जेरंड हे जे आहे तर जेरंड हे काय सांगितलं मी तुम्हाला, जेरंड मधला आणि पार्टिसिपल मधला VING मधला फरक लक्षात आलाय. VING म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे तर प्रेझेंट पार्टिसिपल हे क्रियापदाचं बी काम करतंय आणि प्रेझेंट पार्टिसिपल हे ऍडजेक्टिव्हचं कार्य करतंय. परंतु जेरंड जे आहे ते जेरंड हे ऍडजेक्टिव्हचं कार्य करत नाही आणि जेरंड हे क्रियापदाचं बी कार्य करत नाही.
जरण हे कार्य कशाचं करतंय? सब्जेक्टचं, ऑब्जेक्टचं आणि त्याच्यानंतर काय म्हणू आपण त्याला? ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणा किंवा आपण त्याला सिंपल काय म्हणू या ठिकाणी? आफ्टर प्रिपोजिशन. आफ्टर प्रिपोजिशन. जसं की लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, काय म्हणू आपण त्याला? आफ्टर प्रिपोजिशन. आफ्टर प्रिपोजिशन. जसं नाउन जे आहे तर नाउन हे प्रिपोजिशनच्या नंतर येतंय. कशाच्या नंतर येते? प्रिपोजिशनच्या नंतर येतंय. सेम त्याच पद्धतीने काय असणार डिअर फ्रेंड्स, जे जरण आहे तर जरण सुद्धा काय करतोय आपण? प्रिपोजिशनच्या नंतर यूज करू शकतोय. लक्षात आलं सगळ्यांना? मग हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, मी पहिला आपण जो व्हिडिओ केला नाही ह्याचा पार्ट ऑफ स्पीचचा, तिथं मी तुम्हाला सांगितलंय वाक्यामध्ये नाउन कुठं कुठे येतं, नाउन कसं ओळखायचं. प्रेपोजिशन नंतरचा जो शब्द असेल तर प्रेपोजिशन नंतर सुद्धा नाउन येते. नाउन हे वाक्यामध्ये कुठे येते? सब्जेक्टच्या ठिकाणी असते नाउन. नाउन हे वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं बी कार्य करतंय. नाउन हे वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्बचं पण कार्य करतंय. आणि नाउन हे वाक्यामध्ये प्रेपोजिशनच्या नंतर येतंय. मग तुम्ही म्हणत असाल सर आता इथं व्हर्ब चालू, तुम्ही नाउनचं का सांगताय? कारण ज्यावेळेस तुम्हाला नाउनचे कार्य लक्षात येते त्यावेळेस तुम्हाला हे जरणचं कार्य लक्षात येते. मग जरण सुद्धा आपण काय करतोय डिअर फ्रेंड? जरण सुद्धा आपण सब्जेक्ट म्हणून वापरतोय, ऑब्जेक्ट म्हणून वापरतोय आफ्टर अ प्रिपोजिशन, म्हणजे प्रिपोजिशनच्या नंतर सुद्धा आपण काय करतोय? जरण यूज करतोय. लक्षात आलं? आणि साधारणतः आणखी एक लक्ष द्या, प्रिपोजिशनच्या नंतर आपण नाउन यूज करतोय. ओके, चला ठीक आहे. आता आपल्याला याच्यावरती बघा प्रश्न एमपीएससीने कशा प्रकारे विचारले आहेत, तर आपण ते पण प्रश्न या ठिकाणी पाहू. मग तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या. हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न हा एमपीएससी फॉरेस्टच्या पेपर मधला आहे. तर माझ्याकडून लिहायचं राहिलं हे, तर हा मला माहिती आहे हा प्रश्न कशाचा आहे? एमपीएससी फॉरेस्टच्या पेपर मधला प्रश्न आहे, एमपीएससी फॉरेस्ट. आता लक्ष द्या या ठिकाणी, नॉट ऑल वुमेन आर गुड ॲट कुकिंग. ब्लेमिंग म्हणजे या ठिकाणी काय केलंय बघा, लक्ष द्या. हे कुकिंग, ब्लेमिंग, लाफिंग आणि स्टॉपिंग हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत वाक्यामध्ये, तर हे शब्द वाक्यामध्ये नेमकं कशाचं कार्य करतात, म्हणजे ते नेमकं काय आहेत? मग यांनी ऑप्शन दिले ऍडव्हर्ब, प्रेझेंट पार्टिसिपल, जिरन आणि सब्जेक्ट. आता ऍडव्हर्बचा विषय तर येणारच नाही आणि हे सब्जेक्टचं पण नाही. का? कारण या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून आपण यूज केले समजा, पण इथं सब्जेक्ट आहे का नाही, इथं सब्जेक्ट आहे का नाही, म्हणून हे सब्जेक्ट ऑप्शन पण कटलं आणि ऍडव्हर्ब पण नाही. आणि मी तुम्हाला काय सांगते लक्ष द्या. मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना जे आहे तर प्रेझेंट पार्टिसिपल आहे का जरण आहे असाच प्रश्न विचारतात. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट महत्वाची, जरणची पण ओळख काय आहे? व्हीआयएनजीच आहे आणि याची पण ओळख काय आहे? व्हीआयएनजीच आहे. मग तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाचं काय लक्षात ठेवायचं? मी आता जो तुम्हाला फरक सांगितला तो लक्षात ठेवायचा आहे. जरण हे नाउनचं कार्य करतंय आणि पार्टिसिपल हे काय कशाचं कार्य करते? प्रेझेंट पार्टिसिपल हे ऍडजेक्टिव्हचं कार्य करते. हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे. मग हा जर फरक तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही सांगू शकताय. पुन्हा एकदा सांगतोय, जरण हे नाउनचं कार्य करतंय, जरण हे ऍडजेक्टिव्हचं कार्य करत नाही आणि जरण हे व्हर्बचं सुद्धा कार्य करत नाही. मुख्य मेन व्हर्बचं पण कार्य करत नाही, मुख्य क्रियापदाचं कार्य करत नाही. लक्षात आलं? तर या ठिकाणी बघा, जरण आहे का? मग प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच लक्षात द्या फ्रेंड्स, व्हीआयएनजी म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणतोय क्रियापद, म्हणजे क्रियापद. मग क्रियापद म्हणून कसं डिअर फ्रेंड्स, जे कंटिन्युअस टेन्सेस आहेत ना, दे आर प्लेइंग, शी इज कुकिंग, या ठिकाणी हा पण शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स? तर व्हीआयएनजीच आहे ना. जरी हे व्हीआयएनजी असतं तरी पण या ठिकाणी हे काय करत आहे डिअर फ्रेंड्स? या वाक्यांमध्ये एमिजारच्या नंतर व्हीआयएनजी आला आहे, हे ऍक्शन दाखवत आहे. पण दुसरी गोष्ट महत्वाची, या वाक्यामध्ये प्ले हा शब्द, कुक हा शब्द, प्लेइंग आणि कुकिंग हे दोन्ही शब्द कशाचं कार्य करतात? मेन व्हर्बचं कार्य करत आहेत, म्हणजे व्हर्बचं कार्य करतात. कशाचं? व्हर्बचं. आणि काय आहेत? प्रेझेंट पार्टिसिपलच आहे. आणि म्हणून लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स? काय? प्रेझेंट पार्टिसिपल हे वाक्यामध्ये कशाचं कार्य करते? मग व्हर्बचं पण कार्य करतं. कशाचे? व्हर्बचे बी कार्य करते आणि ऍडजेक्टिव्हचं पण कार्य करते. लक्षात आलं सगळ्यांना? हे लक्षात ठेवा. पार्टिसिपल दोन्ही पण पार्टिसिपल, हा प्रेझेंट पार्टिसिपल पण व्हर्बचं कार्य करते आणि पास्ट पार्टिसिपल पण व्हर्बचं कार्य करते आणि ऍडजेक्टिव्हचं पण कार्य करते. आता हे व्हर्बचं कार्य सगळ्याला समजते जनरली, परंतु याच्या संदर्भातलं आपल्याला लक्षात ठेवायचं, प्रेझेंट पार्टिसिपल
आणि पास्ट पार्टिसिपल हे दोन्ही काय करतात, ऍडजेक्टिव्हचं काम करतात. आता मी जे तुम्हाला सांगितलं, समजा वाक्य आहे डोंट बोर्ड द रनिंग बस. रनिंग बस या वाक्यामध्ये रनिंग हा जो शब्द आहे तर हा कशाचं कार्य करतोय डिअर फ्रेंड्स, ऍडजेक्टिव्हचं कार्य करतोय आणि ते आहे प्रेझेंट पार्टिसिपल. लक्षात आले सगळ्यांना? ठीक आहे. चला आता या वाक्यांमध्ये मग आपल्याला सांगायचंय की नेमकं हा शब्द काय आहे. मग कुकिंग शब्द आहे, हा कशाच्या नंतर आला आहे डिअर फ्रेंड्स, ऍटच्या नंतर आलेला आहे. आणि आपण जिरण संदर्भात काय सांगितलं, जिरण हे प्रेपोजिशनच्या नंतर सुद्धा येतात. जिरण हे प्रेपोजिशनच्या नंतर सुद्धा येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जिरण हे वाक्याचा कर्ता म्हणून वापरू शकतोय. जिरण हे वाक्याचं क्रियापदाचं ऑब्जेक्ट म्हणून यूज करू शकतोय आणि सब्जेक्ट म्हणून पण यूज करू शकतोय. याचा अर्थ असा होतो, या ठिकाणी हे वाक्यामध्ये जे शब्द अंडरलाईन केले आहेत तर ते शब्द काय आहेत, जिरंदस आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं रेफरन्स हे क्लिअर झालं. ओके. तर डिअर फ्रेंड्स काय करा, साधा आणि सिंपल मी तुम्हाला आणखी एकदा फरक सांगतो. या ठिकाणी जिरंद आणि प्रेझेंट पार्टिसिपल मधला कन्फ्यूज होऊ नका. जिरंद हे नाउनचे कार्य करते आणि पार्टिसिपल जे असतात तर पार्टिसिपलचं मुख्य कार्य लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे काय, वर्कचं काम तर करणारच आहे. ते पार्टिसिपल हे ऍडजेक्टिव्हचे कार्य करतात. कशाचं, ऍडजेक्टिव्हचे कार्य करतात. आणि तसेच मग टेन्स नुसार प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये, पास्ट कंटिन्युअस मध्ये, फ्युचर कंटिन्युअस मध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस या 6 टेन्स मध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये V3 असते, पास्ट परफेक्ट मध्ये V3 असते, फ्युचर परफेक्ट मध्ये V3 असते. म्हणजे 12 टेन्स पैकी जवळजवळ 9 टेन्स मध्ये पार्टिसिपल आपण यूज करतोय, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल म्हणून. तसेच पार्टिसिपल हे पार्ट ऑफ स्पीच मध्ये कशाचं आणखी कार्य करते, वर्बचे सुद्धा कार्य करते. कशाचं, वर्बचे सुद्धा कार्य करते. लक्षात आलं, वर्बचे सुद्धा कार्य करते, हे लक्षात ठेवा. पण पार्टिसिपल कशाचं कार्य करत नाही, नाउनचं कार्य करत नाही, कार्य करते. क्लिअर? ठीक आहे. आता हे काय करा, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात द्या, इन्फिनिटिव्ह जे इन्फिनिटिव्ह आहे तर इन्फिनिटिव्ह लक्षात ठेवायचे काय, इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 प्लस V1. तर मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, आपण याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आपण नंतर घेऊ, म्हणजे काय होतं आपलं हे क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. आणि इन्फिनिटिव्ह सुद्धा लक्ष द्या, ज्या प्रकारे जिरण हे वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्टचं कार्य करते, सेम त्याच प्रकारे लक्षात ठेवायचे इन्फिनिटिव्ह सुद्धा वाक्यामध्ये आपण काही वेळेस आपण सब्जेक्ट म्हणून पण यूज करू शकतोय. इन्फिनिटिव्ह काही वेळेस हे आपण ऑब्जेक्ट म्हणून पण या ठिकाणी आपण यूज करतोय. वर्बचा ऑब्जेक्ट सब्जेक्ट, वर्बचा सब्जेक्ट असू द्या किंवा सेंटेन्सचा सब्जेक्ट म्हणून वापरतोय, ऑब्जेक्ट म्हणून वापरतोय, कॉम्प्लिमेंट म्हणून वापरतोय. तर आपण काय इन्फिनिटिव्हचा वापर अशाही प्रकारे आपण करू शकतोय. आपण ते नंतर सेपरेट घेऊ. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला ठीक आहे, आता हे झालं असेल. तर बघा या ठिकाणी आपल्याला कंबाईन 2018 PSIST या पेपरला आपल्याला इन्फिनिटिव्हवरती प्रश्न विचारला. इथं टू एअर इज ह्युमन, म्हणजेच काय असते, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये चुका करणे हा माणसाचा गुणधर्म आहे. ठीक आहे, स्वभाव आहे. तर द अंडरलाईन टू इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स अबव फंक्शन ॲज, नेमकं वाक्यामध्ये कशाचं कार्य करतंय. मग या ठिकाणी ऑब्जेक्ट ऑफ वर्ब आहे का नाही, वर्बच्या नंतर आलंय का नाही, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. ठीक आहे, बघू आपण. त्याच्यानंतर हे प्रिपरेटरी सब्जेक्ट या ठिकाणी आहे का नाही. तर या ठिकाणी काही रेफरन्स काय करत आहे, हे अख्ख्या वाक्याचं सब्जेक्टचं कार्य करत आहे, वाक्याच्याच सब्जेक्टचं कार्य करत आहे. म्हणून याला आपण काय म्हणतोय, सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, म्हणजे हे सेंटेन्सच्या कर्त्याचं कार्य करत आहे. लक्षात आलं. म्हणून तुम्हाला सांगितलं आता मी, इन्फिनिटिव्ह सुद्धा काय करतोय आपण, सब्जेक्ट म्हणून वापरू शकतोय, सब्जेक्ट म्हणून पण आपण यूज करू शकतोय. ठीक आहे, चला क्लिअर.
नेक्स्ट बघू डिअर फ्रेंड्स आपण पुढे. नेक्स्ट टाईप आहेत आपले व्हर्बचे. हा, आपण तो प्रश्न जो विचारला होता, कोणता प्रश्न विचारला होता बघा या ठिकाणी. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो आहे, तर या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय मग डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये उत्तर कोणतं आलं मग आता. हॅव हॅज प्लस V3 आपल्या सगळ्याला माहित आहे. हॅव हॅज प्लस V3 माहिती आहे, परंतु याला मग हॅव हॅज प्लस प्रेझेंट पार्टिसिपल म्हणायचं का हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणायचं. तर याचं उत्तर मग निश्चितच कोणतं असेल. मग आता आपलं पार्टिसिपल झालंय, त्याच्यामध्ये पण पास्ट पार्टिसिपल झालंय. पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय असतंय, V3 असतंय, आणि म्हणून या ठिकाणीचं उत्तर काय झालं डिअर फ्रेंड्स, 2 नंबरचं ऑप्शन हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल. आणि या प्रश्नाचं बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर काय केलं, मग त्यांना असं वाटलं की प्रेझेंट परफेक्टचं विचारलंय, मग त्याच्यामध्ये पास्ट हा शब्द कसा वापरायचा. मग त्यांनी काय केलं, काही विद्यार्थ्यांनी प्रेझेंट पार्टिसिपल लिहिलं, काही तर परफेक्ट पार्टिसिपल लिहिलं, आणि विद्यार्थी पास्ट कडे आलेच नाही. पण याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स, हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल. हे लक्षात आपण या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण आता या ठिकाणी टाइप्स. डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट टाइप आहे या ठिकाणी बघा क्रियापदाचे टाइप्स. नेक्स्ट स्टेटिव्ह वर्ब आणि दुसरं आहे डायनामिक वर्ब. डायनामिक वर्ब, स्टेटिव्ह वर्ब आणि डायनामिक वर्ब. आता या ठिकाणी लक्ष द्या, स्टेटिव्ह वर्ब म्हणजेच काय लक्षात ठेवायचंय, स्टेटिव्ह वर्ब्स. डायनामिक वर्ब मी इथे सिंपल लिहितो अगोदर, आणि नंतर आपण पुढे डिटेल मध्ये लिहू. आयएनजी प्रत्यय वापरत नाही. आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत, म्हणजे स्टेटिव्ह वर्बला साधारणतः आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. आणि जे डायनामिक वर्ब आहेत तर त्यांना आयएनजी प्रत्यय वापरतात. साधारण सोपं लक्ष द्या. म्हणजे स्टेटिव्ह वर्ब जे आहे तर स्टेटिव्ह वर्ब म्हणजेच कोणते, आयएनजी प्रत्यय आपण त्यांना वापरत नाही, आणि डायनामिक वर्ब त्यांना आयएनजी प्रत्यय वापरतात. मग हे का शिकणं गरजेचं आहे आपल्याला एमपीएससी साठी डिअर फ्रेंड्स. लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपल्याला एमपीएससी ने असे खूप सारे वाक्य काय केलेले आहेत, विचारलेले आहेत. मग त्याच्यामध्ये काय करत आहे, ज्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय वापरला जात नाही त्याला आयएनजी प्रत्यय वापरलेला असतोय. मग त्या क्रियापदाला, म्हणजे ज्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय वापरला जात नाही त्याला जर आयएनजी प्रत्यय वापरला तर ते काय होते, वाक्य चुकीचं होतं. म्हणजे मी नेमकं इथं काय म्हणते लक्ष द्या सगळेच. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगतो, he is having a mobile. काय, he is having mobile असं आपल्याला या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, I am knowing him. I am knowing him. I am knowing him. मग हे वाक्य दिलेत, आणि या वाक्यामध्ये मग हॅव्हिंग आहे, नोईंग आहे. मग आपण काय करतो या ठिकाणी, हा वरच्या वाक्याचा अर्थ होतो ही इज हॅव्हिंग अ मोबाईल, त्याच्याकडे मोबाईल आहे. आय एम नोईंग हिम, मी त्याला ओळखत आहे. आपण हे असं त्याचा अर्थ काढला. वाक्याचा अर्थ जरी आपल्याला बरोबर निघत असला तरी पण हे वाक्य मग बरोबर आहे का, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये एमपीएससी विचारत असते. आणि म्हणून डिअर फ्रेंड्स आपल्याला माहिती पाहिजे की हे वर्ब जे आहे ह्यांना आयएनजी प्रत्यय लागतो का, लागत नाही का, हे माहित असायला पाहिजे. म्हणून डिअर फ्रेंड्स काय लक्षात ठेवायचं, स्टेटिव्ह वर्ब जे आहेत तर स्टेटिव्ह वर्ब म्हणजेच ज्यांना आपण आयएनजी प्रत्यय वापरत नाही त्यांना आपण म्हणतो स्टेटिव्ह वर्ब, आणि ज्यांना आपण आयएनजी प्रत्यय वापरू शकतो त्याला म्हणायचंय डायनामिक वर्ब. ठीक आहे, मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड, स्टेटिव्ह वर्ब बघा. स्टेटिव्ह वर्ब जे आहे तर त्यांच्याबद्दल काय, आताच मी सांगितलं सिंपल. स्टेटिव्ह वर्ब्स, स्टेटिव्ह वर्ब्सला कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाही. म्हणजे कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाही, हे लक्षात ठेवा. काय असते लक्ष द्या, प्रश्न आपल्याला फिरून विचारला जातो म्हणून असं पण लिहून देतो. स्टेटिव्ह वर्बला कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाहीत, म्हणजेच काय, स्टेटिव्ह वर्बला आयएनजी प्रत्यय वापरत नाही. आयएनजी प्रत्यय वापरत नाही.
ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स बघा, स्टेटिव्ह व्हर्ब मग आहेत. कोणते स्टेटिव्ह व्हर्ब आहेत? तर मग लक्षात ठेवायचं आहे हे शब्द नो, याला आपण मूळ अर्थाने जर वापरला असेल तर साधारणतः आपण याला आयएनजी प्रत्यय वापरत नाही. परीक्षेमध्ये सातत्याने विचारले जाणारे शब्द आहेत नो, वॉन्ट, हॅव, त्याच्यानंतर लाईक, डिसलाईक, ऍग्री, डिसऍग्री, सी असेल, स्मेल असेल, हिअर असेल, टेस्ट असेल, रेकॉग्नाइज असेल, ओन असेल, ओ असेल. ठीक आहे. मुख्य क्रियापद नंबर का डिअर फ्रेंड्स लक्ष द्या. म्हणजे या ठिकाणी जे आहेत तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय नो असेल, वॉन्ट, हॅव, लाईक, डिसलाईक, ऍग्री, डिसऍग्री, सी, स्मेल, हिअर, टेस्ट, रेकॉग्नाइज, ओन अशा प्रकारचे जे शब्द आहेत. त्याच्यानंतर बिलीव्ह, त्याच्यानंतर आणखी एक शब्द महत्वाचा थिंक, THINK, थिंक, त्याच्यानंतर सीम, SEEM. हे जे शब्द आहेत तर ह्या शब्दांना आपण साधारणतः काय करत नाही डिअर फ्रेंड्स, आयएनजी प्रत्यय आपण वापरत नाही. यांना आयएनजी प्रत्यय वापरत नाही. ठीक आहे. मग हे जे वाक्य आहे तर हे वाक्य बरोबर आहेत का? तर हे वाक्य चुकीचे आहे डिअर फ्रेंड्स. का चुकलेलं आहे? तर ते फक्त आणि फक्त कारण याचं आहे आयएनजी प्रत्यय वापरलेला आहे. मग अशा प्रकारचे जर वाक्य आपल्याला परीक्षेत दिले तर आपण काय करतो? वाक्य राईट आहे का रॉंग आहे बघण्यासाठी ही नंतर इज आहे का हो आहे, एम इज आरच्या नंतर बिहाइंड असते बरोबर आहे का बरोबर आहे, आर्टिकल आहे का बरोबर आहे, म्हणजे आणि ह्याचा अर्थ आपण काढतो तर आपल्याला वाटते की हे वाक्य बरोबरच आहे. मग आपण ह्याला बरोबर करतो, पण हे वाक्य चुकलेलं आहे. मग हे वाक्य आपल्याला बरोबर करायचं, हे राईट वाक्य, हे राईट सेंटेन्स कसं असेल? मग हे सेंटेन्स राईट कसं होईल? तर लक्ष द्या, ही हॅज अ मोबाईल, ही हॅज अ मोबाईल. आणि चौथं आहे आय नो हिम. बस या ठिकाणी हे वाक्य झाले बरोबर. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स हे, तर हे जे शब्द आहेत तर हे शब्द आपण या ठिकाणी काय करतोय, हे शब्द आपण लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. यांना आपण म्हणतोय स्टेटिव्ह वर्ब. आणि हे शब्द जर मूळ अर्थाने वापरले असतील तर त्यांना आपण काय करतोय, आयएनजी प्रत्यय साधारणतः वापरत नाही. क्लिअर? आता तुम्ही म्हणत असाल सर हे असं तर आम्ही ऐकलेलं आहे, तर ते जे आहे तर ते इंग्लिश डिअर फ्रेंड चुकीचं आहे. स्पोकन मध्ये आपण बोलताना वापरतात, बरेच इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी सुद्धा वापरतात, पण ते वाक्य जे आहे तर वाक्यरचना चुकीचं आहे. मग ह्याला आपण आयएनजी प्रत्यय वापरू शकत नाहीत का? तर वापरू शकतोय, पण कसा? लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. परंतु आता हॅवचा मूळ अर्थ काय आहे? हॅवचा मूळ अर्थ आहे, हॅव जे आहे तर हॅव हे कशासाठी वापरतो आपण? टू हॅव, च्या जवळ असणे या अर्थाने. एखादी वस्तू कोणाच्याकडे तरी आहे म्हणजेच पोझिशन किंवा मालकी दाखवण्यासाठी आपण वापरतोय. मग च्या जवळ एखाद्याकडे काहीतरी वस्तू आहे तर हे जर सांगायचं असेल तर हॅव आपण वापरतोय. आणि या अर्थाने जर वापरला असेल च्या जवळ असणे, मालकी दाखवण्यासाठी, ओनरशिप दाखवण्यासाठी जर हॅव वापरला असेल तर त्याला आयएनजी प्रत्यय वापरायचा नाही. परंतु या ठिकाणी लक्ष द्या, my friend is having lunch. My friend is having lunch. मग या ठिकाणी जे हॅव्हिंग हा शब्द वापरलाय तर या ठिकाणी हॅव्हिंग हा शब्द जो आहे तो ओनरशिप दाखवण्यासाठी वापरलाय का? आपण नाही. तर या ठिकाणी काय असणार डिअर फ्रेंड्स, माय फ्रेंड इज हॅव्हिंग लंच म्हणजे हा शब्द या ठिकाणी टेकिंग या अर्थाने वापरला आहे आणि म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे असं जर असेल तर. तसंच सी हा जो शब्द आहे तर सी हा शब्द देखील SEE, सी हा शब्द देखील आपण तशाच प्रकारे यूज करतो डिअर फ्रेंड्स. सी या शब्दाचे दोन अर्थ होतात. सी म्हणजेच पाहणे, हा याचा मूळ अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ सीचा काय होतोय डिअर फ्रेंड्स? सी म्हणजेच काय या ठिकाणी? भेटणे. आपण म्हणतो ना सी यू टुमॉरो. मग या ठिकाणी मी असं म्हणू शकतोय आय एम सीइंग माय फ्रेंड टुमॉरो.
हे वाक्य बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. कारण या वाक्यामध्ये सी हा जो शब्द आहे, सी हा शब्द आपण काय केलाय, मीठ या अर्थाने वापरलेला आहे, म्हणून बरोबर आहे. ठीक आहे. फक्त हे दोन शब्दच लक्षात ठेवायचे. बाकीचे जे शब्द आहेत डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये काय करायचे, साधारणतः लक्षात ठेवायचंय, त्यांना आपण काय करत नाही, आयएनजी प्रत्यय आपण वापरत नाही. आणि डायनामिक वर्ब म्हणजेच काय? डायनामिक वर्बचं सिंपल आहे. डायनामिक वर्ब म्हणजेच काय? ज्यांना आपण आयएनजी प्रत्यय वापरतो. ठीक आहे. ज्या क्रियापदांना आपण आयएनजी प्रत्यय वापरतो त्यांना म्हणायचंय डायनामिक वर्ब. क्लिअर? ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक याच्यामध्ये प्रकार आहे डिअर फ्रेंड्स, लिंकिंग वर्ब. काय आहे? लिंकिंग वर्ब. त्यालाच आपण काही वेळेस काय म्हणतो, कोपिला वर्ब. काय म्हणतो आपण? कोपिला वर्ब. आता हे लिंकिंग वर्ब किंवा कोपिला वर्ब जे आहे, तरी काय कॉन्सेप्ट आहे डिअर फ्रेंड्स, लक्ष द्या. मग असे काही वर्ब आहेत, तर ते वर्ब काय करतात, डायरेक्ट, लक्ष द्या, जेव्हा जर लिंकिंग वर्ब म्हणजेच काय, जे क्रियापद डायरेक्ट सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टला जे जोडतात, जी क्रियापद सब्जेक्टला आणि त्याच्यानंतर प्रेडिकेटला जोडतात, त्याला आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, डायरेक्ट लक्षात ठेवायचं, लिंकिंग वर्ब म्हणतोय. मग हे टू बी चे जे हेल्पिंग वर्ब आहेत, मग ॲमी जर असेल टू बी चे हेल्पिंग वर्ब, लक्ष द्या, जर टू बी चे हेल्पिंग वर्ब हे मेन वर्ब म्हणून वापरले असतील, मेन वर्ब म्हणून वापरले असतील, तर त्यांना काय म्हणायचं, तर त्यांना लिंकिंग वर्ब म्हणतात. काय म्हणायचं? लिंकिंग वर्ब म्हणतात. ठीक आहे. आणि डिअर फ्रेंड्स आणखी एक लक्षात ठेवायचंय, तर त्यांना लिंकिंग वर्ब म्हणतात. आणि या वर्ब्स नंतर ऍडजेक्टिव्ह वापरतात. काय वापरतात? ऍडजेक्टिव्ह वापरतात. ऍडव्हर्ब वापरत नाहीत. या वर्ब नंतर ऍडव्हर्ब वापरत नाहीत. मग हे लिंकिंग वर्ब असू द्या किंवा कोपिला वर्ब, याच्यामध्ये आणखी शब्द काय असेल डिअर फ्रेंड्स, असे कोणते आणखी शब्द आहेत? मग हे लुक असेल, स्मेल असेल, लुक असेल, स्मेल असेल, सीम असेल, हे जे शब्द आहेत, तर या शब्दांच्या नंतर सुद्धा काय असेल डिअर फ्रेंड्स, ऍडजेक्टिव्ह आपण वापरतोय. काय वापरतो? ऍडजेक्टिव्ह वापरतात. लक्ष द्या, ऍडजेक्टिव्ह वापरतात. ऍडजेक्टिव्ह वापरतात. ऍडजेक्टिव्ह वापरतात. यांच्या नंतर काय करायचं नाही डिअर फ्रेंड्स, ऍडव्हर्ब वापरायचं नाही. ऍडव्हर्ब वापरू नये. या शब्दांच्या नंतर काय करायचंय, ऍडव्हर्ब वापरायचं नाही. काय वापरायचं? ऍडजेक्टिव्ह वापरायचं. फॉर एक्झाम्पल, इट सीम्स इझिली. इट सीम्स इझी. मग याच्यामध्ये इझिली हे काय आहे? ऍडव्हर्ब आहे. आणि याच्यामध्ये इझी हे झालं ऍडव्हर्ब, आणि हे आहे डिअर फ्रेंड्स ऍडजेक्टिव्ह. मग लक्षात काय ठेवायचं, तर वाक्य कोणतं बरोबर आहे, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, पहिलं वाक्य चुकीचं आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे, ते चुकीचं हे बरोबर. लक्षात आलं सगळ्यांना? तर हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत डिअर फ्रेंड्स. ओके. तर लक्षात ठेवा, लिंकिंग वर्ब आणि कोपिला वर्ब यांच्या नंतर आपण साधारणतः काय करतोय, ऍडजेक्टिव्ह वापरतो, ऍडव्हर्ब वापरत नाहीत. मी तुम्हाला जे मला वाटतं सुरुवातीला जो प्रश्न घेतला होता, कोणता, इथं आहे प्रश्न विचारला तो बघू आपण.
बघा आपल्याला याच्यावरती डिपार्टमेंट PSI ला प्रश्न विचारलेला आहे. डिपार्टमेंट PSI ला प्रश्न विचारला आहे. द फ्लावर स्मेल स्वीट अँड शी लुक्स चार्मिंग. मी जे सुरुवातीला वाक्य लिहिलं होतं ना ते वाक्य, द फ्लावर स्मेल स्वीट अँड शी लुक्स चार्मिंगली, यातलं करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे? तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड स्मेल हा शब्द याच्यामध्येच आत्ताच्या ह्याच्यामध्येच येतोय. ठीक आहे. मग बघा स्मेल हा काय आहे? कोपिला वर्ब, लिंकिंग वर्ब आहे, कोपिला वर्ब. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, स्मेल असेल, लुक असेल, यांच्यानंतर आपण काय करतो डिअर फ्रेंड्स? डायरेक्ट आपण ऍडजेक्टिव्ह वापरतो. काय वापरतो? ऍडजेक्टिव्ह वापरतो. मग स्वीट हे ऍडजेक्टिव्ह आहे का? हो आहे, स्वीट हे ऍडजेक्टिव्हच आहे. आणि शी लुक्स चार्मिंगली, या ठिकाणी चार्मिंग हा जो शब्द आहे, चार्मिंगली हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स? हा शब्द ऍडव्हर्ब आहे. काय आहे? ऍडव्हर्ब आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे, हे वाक्य बरोबर आहे. आणि म्हणून याचं उत्तर कोणतं आहे? तर याचं उत्तर असं ऑप्शन आहे डिअर फ्रेंड्स, ते म्हणजे फक्त याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे? ओनली ए इज करेक्ट. हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. मग हे वाक्य बरोबर कसं होणार आहे? शी लुक्स चार्मिंग, हे वाक्य याच्यामध्ये बरोबर आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स, म्हणून आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मग आपल्या आणखी नेक्स्ट टाईप आहे, तर तो आहे, लक्ष द्या, वर्ब मध्ये आपण म्हणतोय रेग्युलर वर्ब, रेग्युलर वर्ब, आणि दुसरा असतंय इरेग्युलर वर्ब. इरेग्युलर वर्ब, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. डिअर फ्रेंड्स, रेग्युलर वर्ब जे रेग्युलर वर्ब आहे, तर रेग्युलर वर्ब कोणते? ज्या क्रियापदाचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म, ज्या क्रियापदाचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हे डी असेल किंवा ईडी किंवा टी वापरून होते, त्याला आपण म्हणतोय रेग्युलर वर्ब्स. आणि जे इरेग्युलर वर्ब म्हणजेच काय? ज्यांचे तीनही फॉर्म वेगवेगळे आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? म्हणजे ज्यांना आपण सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म करताना ज्यांना आपण डी ईडी टी अशा प्रकारचे जे प्रत्यय आहेत, तर ते प्रत्यय आपण वापरत नाहीत. ज्यांचं तीनही रूप वेगवेगळे असतात त्यांना आपण म्हणतोय इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब डी ईडी टी लावून आपण त्यांचं सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म करतोय, त्यांना म्हणायचं रेग्युलर वर्ब. आणि इरेग्युलर वर्ब म्हणजेच ज्यांचं सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म हे डी असेल, ईडी असेल, टी असेल, असं आपण ऍड करून करत नाही, तर त्यांचे तीनही रूप वेगवेगळे आहेत, त्याला म्हणायचंय इरेग्युलर वर्ब. क्लिअर? त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, रेग्युलर वर्बलाच लक्षात ठेवायचे, रेग्युलर वर्बला वीक वर्ब असेही म्हणतात, वीक वर्ब्स असेही म्हणतात. आणि जे इरेग्युलर वर्ब आहेत, इरेग्युलर वर्ब्सला स्ट्रॉंग वर्ब्स असेही म्हणतात, स्ट्रॉंग वर्ब्स असेही म्हणतात, हे लक्षात ठेवा. तर डिअर फ्रेंड्स, काय असते लक्षात द्या याच्यामध्ये? मग हे वीक वर्ब म्हणजेच काय? हेच आहेत. आणि स्ट्रॉंग वर्ब म्हणजेच काय? इरेग्युलर वर्ब्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची डिअर फ्रेंड्स, असे काही वर्ब आहेत तर त्या वर्ब सोबत आपण प्रेपोजिशन वापरत नाही. मग डिस्कस असेल, लक्ष द्या इथं, डिस्कस असेल, डिस्कस हा जो शब्द आहे, तर या शब्दांच्या नंतर असं लिहितो, खालील वर्ब नंतर साधारणतः प्रेपोजिशन वापरत नाही, प्रिपोजिशन वापरत नाही. मग याच्यामध्ये शब्द आहे कोणता? डिस्कस असेल, डिस्क्राइब असेल, डिस्कस असेल, डिस्क्राइब असेल, ऑर्डर असेल आणि रिक्वेस्ट असेल, हे अशा प्रकारचे शब्द. तर डिअर फ्रेंड्स बघा, हे डिस्कस, डिस्क्राइब, ऑर्डर आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण म्हणतोय रिक्वेस्ट, हे जे शब्द आहेत तर हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे.
या ठिकाणी. मग डिस्कस, डिस्क्राईब आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स ऑर्डर आणि रिक्वेस्ट. आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, यानंतर काय करायचंय, प्रिपोजिशन वापरायचं नाही. नो प्रिपोजिशन. या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, नो प्रिपोजिशन. क्लिअर. या शब्दांच्या नंतर प्रिपोजिशन वापरायचं नाही. याच्यावरती आपल्याला डिअर फ्रेंड्स प्रश्न विचारलेला आहे. याच्यावरती आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी बघा, समजा वाक्य देतात वी किंवा दे discussed, they discuss about the matters yesterday. ठीक आहे, they discuss about the matter yesterday. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला समजा वाक्य आहे, या ठिकाणी वाक्य आहे she described about the scenery. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर समजा I have ordered for dinner. I have ordered for the dinner. तर डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, याच्यामध्ये हे जे वाक्य आहे, तर हे वाक्यामध्ये काय केलं, डिस्कस या शब्दाच्या नंतर अबाउट हे प्रिपोजिशन वापरले म्हणून चुकलेलं आहे वाक्य हे. या ठिकाणी डिस्क्राईब अबाउट, इथं डिस्क्राईब वापरलेला आहे, डिस्क्राईबच्या नंतर अबाउट वापरले, प्रिपोजिशन आहे, हे पण प्रिपोजिशन आहे, हे पण प्रिपोजिशन आहे, आणि या ठिकाणी फॉर हे सुद्धा काय आहे, प्रिपोजिशन आहे, म्हणून हे पण वाक्य चुकलेलं आहे, हे पण वाक्य चुकलेलं आहे. मग हे वाक्य बरोबर कसे होणार डिअर फ्रेंड्स, वाक्य हे बरोबर असे होणार, they discussed without a preposition वापरायचं. They discussed the matter yesterday. त्याच्यानंतर सेम हे, she described the scenery and I have ordered the dinner. अशा प्रकारे या ठिकाणी वाक्य बरोबर. मग आपल्याला बघा, या ठिकाणी याच्यावरती सुद्धा आपल्याला एमपीएससी ने प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपण प्रश्न पण बघू. बघा हा प्रश्न, she described me the situation. याच्यामध्ये आहे she described me the situation, we all invite him. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्ष द्या, असे काही वर्ब आहेत, त्याला आपण काय म्हणतोय, verbs. There are some verbs they don't take two objects. असे काही क्रियापद आहेत तर ते दोन ऑब्जेक्ट घेत नाहीत. काय, दोन ऑब्जेक्ट घेत नाहीत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हे जे वाक्य आहे ना, तर हे वाक्य कसं पाहिजे, she described the situation. Describe the situation to me. या ठिकाणी काय होते डिअर फ्रेंड्स, हे जे वाक्य आहे तर हे वाक्य चुकीचं आहे, कारण याच्यामध्ये डिस्क्राईब हा शब्द आणखी एक याच्यामध्ये बसतोय काय, तर याच्यासोबत आपण दोन ऑब्जेक्ट वापरत नाहीत, कारण हे असं लिहिल्यामुळे काय होतं, हे एक ऑब्जेक्ट झालं आणि हे एक ऑब्जेक्ट झालं. हे डिस्क्राईब डझंट टेक टू ऑब्जेक्ट्स. आपण ते पुढे आणखी एक व्हिडिओ मी करणार आहे, त्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला की कोणते शब्द दोन ऑब्जेक्ट घेतात आणि कोणते शब्द दोन ऑब्जेक्ट घेत नाही. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी चुकीचं आहे. वी ऑल इन्व्हाइट हिम हिज लाईफस्टाईल. या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. अँड ही फिक्स द टॅप फॉर मी. तर या ठिकाणी हे पण बरोबर आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी शी डिस्क्राईब्ड या ठिकाणी हे जे आहे हे रॉंग आहे. ठीक आहे, तर हे झालं डिअर फ्रेंड्स. आता दुसरी गोष्ट महत्वाची बघा, आपण हा प्रश्न राज्यसेवा 2022 ला विचारलेला आहे. तर प्रश्न काही दिलाय, टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. या वाक्याचं काय करायला सांगितलं आपल्याला, जर्न फॉर्म मध्ये करायला सांगितलं. हे इन्फिनिटिव्ह आहे, याला जर्न करायला सांगितलं. मग याला काय करायचंय, फक्त टू डायला डाईंग करायचंय
काय करायचं डाईंग आणि सरेंडरला काय करायचं आयएनजी प्रत्यय लावायचं. मग याचं बरोबर कोणतं असेल? डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग. या ठिकाणी हे पहिलं बरोबर आहे का नाही? दुसरं बरोबर आहे का नाही? का इथं आयएनजी लावले पण इथं लावलेलं नाही. इथं काय केलं? इथंच आयएनजी लावलंय पण याला लावलं नाही म्हणून हे सुटलेलं आहे. इथं काय केलेलं आहे? डाईंग अँड सरेंडरिंग. हे इथं काय केलंय? कंपॅरिझन कोणाचं केलंय? डाईंगचं आणि सरेंडरचं कंपॅरिझन केलेलं आहे म्हणून या ठिकाणी ही पण बरोबर नाही. तर डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी आणखी लक्ष द्या, आणखी गोष्ट लक्ष द्या. टू स्मोक इज इंजॉरियस टू हेल्थ. या ठिकाणी आपल्याला हे वाक्य करेक्ट करायचं आहे. या टू स्मोकच्या ऐवजी आपल्याला योग्य ते ऑप्शन निवडायचा. या ठिकाणी कोणते ऑप्शन? डायरेक्ट स्मोकिंग इज, कारण आपण स्मोकिंग हे काय झालं डिअर फ्रेंड्स? जेरंड फॉर्म झालं. जेरंड हे वाक्याचा आपण कर्ता म्हणून यूज करू शकतोय. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण या ठिकाणी लक्ष द्या. हे सगळेच क्वेश्चन सुद्धा आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. आता लेक्झिकल व्हर्ब वरती बघा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. हा पण प्रश्न एमपीएससी फॉरेस्टलाच विचारलेला आहे. तर लक्ष द्या. डू इज अ लेक्झिकल व्हर्ब अँड डू हे लेक्झिकल व्हर्ब पण आहे म्हणजे मेन व्हर्बचं पण काम करतोय म्हणतोय आपण. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, डू हॅज द फुल रेंज ऑफ फॉर्म्स इन्क्लुडिंग द प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आयएनजी, पास्ट पार्टिसिपल, डन. तर या ठिकाणी डू हे काय कशाचं कार्य करते म्हणून काय आहे? तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं? डू हे मेन व्हर्बचं पण कार्य करते. म्हणजे या ठिकाणी लक्ष द्या, हे डुईंग, डन हे काय करतोय आपण? व्हीआयएनजी म्हणजे मेन व्हर्ब म्हणून पण आपण यांना यूज करतोय. ठीक आहे. आणि हे जे आहे प्रो वर्ब, ही प्रो आणि वर्ब ही कॉन्सेप्ट काय आहे डिअर फ्रेंड्स? प्रो या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे. प्रो म्हणजेच काय? इन्स्टेड ऑफ. काय म्हणतो आपण त्याला? इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ म्हणजे ऐवजी, म्हणजे व्हर्बच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणायचे प्रो वर्ब. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स आपण ते पण कॉन्सेप्ट ज्यांचे लक्ष द्या. समजा फॉर एक्झाम्पल हॅव यू कम्प्लिटेड, हॅव यू कम्प्लिटेड युअर वर्क. आपण याचं उत्तर देतो. काय देतो उत्तर? येस आय हॅव. आपण एवढंच उत्तर देतोय. पण हे काय केलेलं आपण याच्या ऐवजी वापरले. कशाच्या ऐवजी? कम्प्लिटेडच्या ऐवजी वापरले. म्हणजे पूर्ण वाक्याच्या ऐवजी आपण वापरले. तर याला आपण म्हणतोय डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या, याला आपण म्हणतोय प्रोव्हर्ब. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स मग लक्ष द्या की प्रोव्हर्ब ही डिअर फ्रेंड्स तर आपण जे प्रोव्हर्ब ही जी कॉन्सेप्ट आहे तरी कॉन्सेप्ट याच्यामध्ये लक्ष द्या. लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपण जे आहे तर डू सुद्धा आपण काय करतो या ठिकाणी प्रोव्हर्ब म्हणून यूज करतोय. प्रोव्हर्ब म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवायचंय व्हर्बच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द, त्या क्रियापदाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द आपण या ठिकाणी त्याला म्हणतो. ठीक आहे. तर आपण ह्याच्यावरती जे आहे तर बघा मग कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर ते आपण त्या ठिकाणी लक्ष द्या की ओल्ड इंग्लिशच्या कॉन्सेप्ट आहे डिअर फ्रेंड्स, जुन्या इंग्लिश मध्ये कॉन्सेप्ट आहे प्रोव्हर्ब. ठीक आहे. जसं प्रो नाउन आहे प्रो, तसंच प्रो ऍडजेक्टिव्ह सुद्धा कॉन्सेप्ट आहे. प्रो ऍडजेक्टिव्ह अशी कॉन्सेप्ट आहे तर ती आपण नंतर बघू. ठीक आहे. एखादा व्हिडिओ घेऊ, व्हिडिओ करू आणि त्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रोव्हर्ब काय, प्रो ऍडजेक्टिव्ह काय तर हे आपण त्यामध्ये घेऊ. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स बघा या ठिकाणी लक्षात ठेवा मग तर जे क्रियापद, जो शब्द, जे क्रियापद काय करते आपण, जो शब्द वर्बच्या ऐवजी वापरला जातो त्याला आपण काय म्हणतोय प्रोव्हर्ब. एवढं सिंपल फक्त या ठिकाणी सध्या लक्षात ठेवा. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स आपण अशा प्रकारे मग काय केलेलं आहे या ठिकाणी जे आहे तर हा वर्ब हा टॉपिक आपण डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. तर ठीक आहे मग थांबू मग आपण. थँक्यू एव्हरीबॉडी.